ओम श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 ओम 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 श्री राम जय जय राम। 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 पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सुदेव दत्त वासुदेव हरि। श्री गणेश श्री सरस्वती वक्रतुंड महाकाय समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देवं सर्वकार्येषु सर्वदा। गणनाथर्वि शुक्र बृहस्पति पंचायताने स्मरे नित्य वेदवाणी प्रवर्तते। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुदेव महेश्वरा। गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। श्रोता वक्ता तुची तुझे वाची रुक्मिणी वरा पांडुरंगाय नमः। पुंडलिकावरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवन सुत हनुमान की जय। सुदेव दत्त वासुदेव हरि।
श्री गणेशाय नमः, श्री सरस्वती नमः, श्री प्रभु रामचंद्राय नमः, श्री सांब सदाशिवाय नमः, श्री गोपाल कृष्णाय नमः, श्री गुरुभ्यो नमः। हनुमंत महावीरे लंका शोधली घरोघरे, हाट चोहाटे चौहारे गुप्त ओवरे श्रीयांची। श्री गणेशाला वंदन करून प्रभू रामचंद्राचं स्मरण आणि सद्गुरूशी शरण जाऊन कथेच अनुसंधाने ग्रंथकर्ते सांगू लागलेले आहेत। ते असणाऱ्या लंकेमध्ये हनुमंतराया त्या ठिकाणी गेलेले आहेत। काल ज्याप्रमाणे सांगितलं गेलं, वन उपवन दुर्ग दऱ्या खोऱ्या त्या ठिकाणी बाह्य प्रदेश त्या ठिकाणी पाहिला गेला। पुन्हा असणाऱ्या लंकेमध्ये त्या ठिकाणी गेलेले आहेत। लंकेमध्ये असणारी जी काय घरं आहेत त्या ठिकाणी, मंदिर आहेत, ही त्या ठिकाणी शोधली गेली। असणाऱ्या बाजारपेठा त्या ठिकाणी धुंडल्या गेल्या। साई माळी तेली 18 पगड जाती असणाऱ्या त्या ठिकाणी सीतामाईचा शोध त्या ठिकाणी हनुमंतरायांनी घेतला गेला। माळ्या बघितल्या, गोपुर त्या ठिकाणी शोधले, कुठेही सीतामाईचा शोध त्या ठिकाणी लागला नाही। ऐसे शोधिता नगरात न लभेची सीता शुद्धार्थ, राजवर्गाच्या ग्रहात सीता हनुमंत पाऊरी गे। मग असणाऱ्या त्या ठिकाणी सगळी म्हणजे घरं त्या ठिकाणी धुंडाळली गेली, असणाऱ्या गल्ली बोळ त्या ठिकाणी बघितली गेली, कुठंच असणारं म्हणजे सीतेची शुद्धी त्या ठिकाणी झाली नाही। मग पुन्हा हनुमंतरायाने विचार केला, आता काय करायचं? जे असणाऱ्या राजाचे प्रधान आहे त्या ठिकाणी, जे राजवर्ग आहे, ह्या सगळ्याची घरं त्या ठिकाणी धुंडाळायची, यांचे महाल त्या ठिकाणी सीतामाईचा शोध त्या ठिकाणी घ्यायचा, असा विचार हनुमंतानी केला। आणि पुढे काय करू लागले? करोनी उड्डाणाची थोरी हनुमंतर हे प्रहस्त मंदिरी, शोधली घरी ओरी ओरी श्रिया माझारी जानकी नाही। मग असणाऱ्या हनुमंतरायाने सर्वप्रथम राजा रावणाचा असणारा प्रधान आहे त्या ठिकाणी प्रहस्त नावाचा, आणि त्या प्रहस्त नावाच्या प्रधानाच्या असणाऱ्या महालामध्ये राजा रावण त्या ठिकाणी गेले, असणारा हनुमंतराया त्या ठिकाणी गेलेले आहे। आणि त्या असणाऱ्या प्रहस्ताची सगळी घरं त्या ठिकाणी बघितली, ओसरी बघितली, परघरात त्या ठिकाणी बघितलं, जिथं असणाऱ्या त्या प्रहस्ताचा स्त्रियाचा जो असणारा त्या ठिकाणी घर आहे, स्त्रिया जिथं राहतात त्या स्त्रियामध्ये असणारे हनुमंतराया त्या ठिकाणी गेले, पण सीतेची शुद्धी काही त्या ठिकाणी लागली नाही। पुढचा मार्गक्रमण करू लागले। तेथे न लभेची जाण, मग करोनिया उड्डाण, प्रहस्त महाबळ्या प्रधान त्याचेही भुवन शोधिले। मग असणाऱ्या प्रहस्त प्रधानाच्या ज्या स्त्रिया होत्या त्यांच्या ठिकाणी बघितलं गेलं, त्यांची मुलं जिथं राहतात तिथंही त्या ठिकाणी बघितलं। पुन्हा हनुमंतरायाने विचार केला, ज्या मुख्य महालात प्रस्थ प्रधान त्या ठिकाणी राहतोय त्याच्या असणाऱ्या घरामध्ये त्या ठिकाणी हनुमंतराया शिरले, तिथंही असणाऱ्या सीतामाईचा शोध आणि हनुमंतराया घेऊ लागले। तेथोनी करो उडोनी झडकारी, शोधावया सीता सुंदरी, रिघोनी महापार्श्वचे घरी अंतपुरी शोधित। परत असणारा म्हणजे त्या ठिकाणी प्रहस्ताच्या ठिकाणी सापडली नाही सीतामाऊली। मग असणारा दुसरा असणारा प्रधान आहे त्या ठिकाणी महापार्श्व प्रधानाचं असणारं घर त्या ठिकाणी गेले, तिथं असणाऱ्या स्त्रियांचा जनानखाना त्या ठिकाणी होता, त्याही असणाऱ्या स्त्रियांच्या महालात त्या ठिकाणी गेले। सर्व असणारं मंदिर त्या ठिकाणी धुंडाळून आणि हनुमंतराया पाहू लागले। तेथे न लभेची सीता शुद्धार्थ, तेथोनी उडाला हनुमंत महोदराच्या घरात, असे पाहत जानकी। मग महापार्श्वाचं स्त्रियाचं ठिकाण त्या ठिकाणी बघितलं गेलं, तिथंही सीतामाईची शुद्धी त्या ठिकाणी झाली नाही। मग आता असणारा पुढचा असणारा प्रधान आहे महोदर नावाचा, त्याच्याही असणाऱ्या महालात हनुमंतरायाचं उड्डाण त्या ठिकाणी गेलं, त्या महोदराचे असणारे सर्व घर त्या ठिकाणी धुंडाळली गेली, तिथंही असणाऱ्या जानकीचा पत्ता त्या ठिकाणी लागना गेला। अति काय महाकाय यांची घरे शोधित जाय, गया कुमाराचे ठाय शोधोनी पाहे वैदही। पुन्हा राजा रावणाचा असणारी मुलं आहे त्या ठिकाणी, अतिकाय आहे, महाकाय आहे त्या ठिकाणी, अखया कुमार आहे, यांचीही आळीपाळीनं असणारी घरं
आणि जाऊन त्या ठिकाणी सीतामाईचा शोध त्या ठिकाणी हनुमंतराया घेऊ लागलेले आहे. वज्रद्रष्टानी जंबुमाळी तेथे शोधली जनक बाळी विद्युत जिव्हा महाबळी तेथे घर दांडोळी घेतली. पुन्हा असणारा म्हणजे वज्रदंष्ट्राय जंबुमाळी आहे. तिथं असणारा त्या ठिकाणी विद्युत जीव असणारा बलाढ्य असणारा राक्षस आहे त्या ठिकाणी. त्याच्याही असणाऱ्या घरात म्हणजे त्या ठिकाणी असणाऱ्या हनुमंतराया त्या ठिकाणी गेले. सगळ्या घराची आणि घर धांडोळी म्हणजे हनुमंतरायाने घेऊ लागलेले आहे. रावणाचा आप्त पूर्ण शोक आणि तो सारण त्या योगांची घरे जाणं पाहे आपण हनुमंत. आणि दुसरं पुढं म्हणजे असणारा त्या ठिकाणी राजा रावणाचा अतिशय जिवलग जवळीक असणारा आप्त नातेवाईक त्या ठिकाणी असणारा शुक आणि सारण आहे. अतिशय विश्वासू असणाऱ्या राजा रावणाच्या त्या ठिकाणी त्यांच्याही घरी त्या ठिकाणी सीतामाईचा शोध घेण्यासाठी हनुमंतराया गेलेले आहेत. आणि सर्व घराची दांडोळी हनुमंतराया घेऊ लागले. विद्युन माळी आणि सुमाळी विकट शस्त्र तुर्भळी यांचे घरी जनकबाळी घेता दांडोळी न लभेची. परत असणाऱ्या विद्युन माळे सुमाळे यांच्याही घरी असणारा म्हणजे त्या ठिकाणी अतिशय शास्त्र चालवण्यामध्ये प्रवीण असणारी म्हणजे ही विद्युत माळे आणि सुमाळे आहे. यांच्याही घरी हनुमंतरायाची स्वारी गेली. जनकाची कन्या असणारी त्या ठिकाणी सीतामाऊली आहे. आणि या सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी हनुमंतराया घेऊ लागलेले आहेत. पण काही केल्या सीतेचा शोध त्या ठिकाणी लागेना म्हणले गेला. बहुशस्त्र आणि सूर्यशस्त्र अमित्र कुमित्र शतमित्र अति गर्वी चित्र विचित्र पवनपुत्र घरे शोधी. मग परत असणारा बहुशस्त्र नावाची राक्षस आहे ती, सूर्यशस्त्र नावाची आहे ती, अमित्र आहे ती, कुमित्र आहे ती, शतमित्र आहे ती. अशी ही राक्षसांची नाव आहे ती जी आपल्या आपल्या असणाऱ्या ताकदीच्या गर्वानं त्या ठिकाणी म्हणजे उन्मत्त झालेले आहे. या असणाऱ्या गर्वोन्मत्त झालेले राक्षस आहे ती. त्यांच्याही घरी असणाऱ्या पवन पुत्र असणारा वाऱ्याचा मुलगा असणारा पवन देवाचा मुलगा असणारा हनुमंतराया आणि घर धुंडाळू लागलेले आहेत. धुम्राक्ष आणि ताम्राक्ष विरूपाक्ष आणि मकराक्ष शोधावया मृग शावाक्ष परमाती दक्ष कपी शोधी. परत असणाऱ्या त्या ठिकाणी धुम्राक्ष आहे, ताम्राक्ष आहे आणि विरूपाक्ष आहे. ही राक्षसांची नाव आहे त्या ठिकाणी. मकराक्ष आहे आणि यांच्याही घराची दांडोळी हनुमंतराया त्या ठिकाणी घेत आहेत. जिथं असणारा हरणीसारखं डोळा आहेत अशा असणाऱ्या सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेत असताना अतिशय दक्ष असणारा सावध रीतीनं त्या ठिकाणी हनुमंतराया आहेत. आणि सावध रीतीनं दक्ष राहून सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. धस प्रधस मधस चौथा जो का वीर विधस हनुमंत शोधी सावकाश घ्यावया धस रावणासी. असणारा घस प्रघस आणि महाघस अशी असणारी म्हणजे त्या ठिकाणी 3 राक्षस आहे ती. आणि पुन्हा त्यांच्यात मिसळलेला चौथा असणारा विघस आहे म्हणजे त्या ठिकाणी. या असणाऱ्या म्हणजे राक्षसांचीही घर त्या ठिकाणी हनुमंतराया त्या ठिकाणी फिरू लागलेला आहे. की राजा रावणाचा जो असणारी त्या ठिकाणी काळीमा आहे ही काळीमेचा बुरका त्या ठिकाणी फाडण्यासाठी सीतामाईचा शोध त्या ठिकाणी घेण्यासाठी दक्ष रीतीनं सावध होऊन हनुमंतराया दुंडाळा घेऊ लागलेले आहे. शट निषट महाशट भट उद्भट महाभट ही घरे शोधून स्पष्ट रेगे मर्कट पुढारा. पुढे असणारा शट नावाचा राक्षस आहे, निषट आहे, महाशट आहे, महाभट्ट नावाचा राक्षस आहे. अतिशय म्हणजे दुर्धर असणारी राक्षस आहे त्या ठिकाणी. यांची घर त्या ठिकाणी सोडली नाही ती. त्यांच्याही घरात घुसून हनुमंतराया सीतेचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. तिथेही सीतेची शुद्धी त्या ठिकाणी लागली नाही. पुढचा मार्गाने असणारे हनुमंतराया धरू लागले. युधोन्मत मोहन्मत वीर वाटी वाटी उन्मत घरे शोधून समस्त निघे हनुमंत पुढारा. मग जी असणारी युद्धामध्ये असणारी बलिष्ठ आहे त्या ठिकाणी असणाऱ्या त्या ठिकाणी गर्वानं उन्मत्त झालेले आहेत, मोहानं उन्मत्त झालेले आहेत. अशी ही काही असणारी राक्षस आहे ती. त्यांची घर हनुमंतराया त्या ठिकाणी शोधू लागलेले आहेत. त्यांच्याही घरी सीतेची शुद्धी त्या ठिकाणी होईना गेले.
पुढचा मार्ग अवलंबन हनुमंतराया करू लागले. भीम महाभीम भय अतिघांची रूप्याती दुर्गम देखता काळास पडे भ्रम सुखे प्लवंगम ते शोधी. आणि भीम महाभीम नावाचा सभीम नावाची असणारी 3 राक्षस आहे ती अतिशय दुर्गम आहे ती. असणाऱ्या काळाला सुद्धा धाक त्या राक्षसाचा लागल एवढी बलाढ्य असणारी राक्षस आहे ते. त्यांच्याही घरी झाडाचा पाला खाणारी असणारी ही जी वानराची जात आहे माकड आहे हनुमंतराय आहे हे त्यांच्या घरी जाऊन सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. वीर जीव वीर उद्भट जीवा वज्र प्राय तिखट जीवा गाहे पर्वत पीठ करिष्यत चुट गिरीवर. पुढे म्हणले असणारा वीर जीव नावाचा राक्षस आहे ज्याची असणारी जीभ म्हणले त्या ठिकाणी वज्राप्रमाणे अतिशय धारधार आणि तिखट जीभ आहे. जिच्या असणाऱ्या ज्या राक्षसाच्या जीभेला असणारा भलं मोठं पर्वत म्हणले त्या ठिकाणी पीठ म्हणले त्या ठिकाणी होतात असणारा चुरा त्या ठिकाणी होतात. एवढे बलाढ्य राक्षस आहेत त्यांच्याही घरी हनुमंतरायाची स्वारी गेलेली आहे. सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी करू लागलेली आहे. जीवा लांब योजना एक सुरवर पन्नागासी धाक तीही घरे एक एक शोधी निशंक मारुती. एक एक राक्षस एवढं बलाढ्य त्या ठिकाणी त्या असणाऱ्या राक्षसाच्या मुखामध्ये जी असणारी जीभ आहे ती एक एक योजन लांब आहे त्या ठिकाणी. एक योजन म्हणजे असणारा 4 कोस आहे. 4 कोसाची जीभ आहे त्या ठिकाणी. ती जीभ पाहिल्याबरोबर असणाऱ्या देवाला नाग कन्या जे नागकुळ आहे यांनाही त्याची असणारी भीती त्या ठिकाणी वाटत होती. एवढी दुर्धर असणारी राक्षस आहे ते. त्यांचीही प्रत्येक घर त्या ठिकाणी हनुमंतराया निशंक मनामध्ये कसलीही शंका न घेता सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहे. विद्युत जीवनामध्ये काय जीवा विद्युत तेजे देख विजू कडकडी तैशी हाक लोकानु लोक कापती. आणि विद्युत जीव नावाचा राक्षस आहे त्याचा असणारा त्या ठिकाणी नावाप्रमाणेच वागणं त्या ठिकाणी जशी आकाशामध्ये असणारी वीज त्या ठिकाणी चकचक करत त्या ठिकाणी यावी एकदम गडगडाट त्या ठिकाणी आवाज काढावा तसाच असणारा हा राक्षस आहे विद्युत जीव नावाचा. त्याचाही असणारी हाक अतिशय काळालाही धाक लावेल अशी असणारा आवाज आहे त्या ठिकाणी. आणि या विद्युत जीवाच्या असणाऱ्या महालामध्ये घरामध्ये असणाऱ्या हनुमंतराया त्या ठिकाणी गेलेले आहेत. सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी करू लागले पण काही सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी होईना गेली. पुढचा मार्ग धरू लागले. ऐसे वीर विख्यात त्यांचे त्यांचे घरात हनुमंत घर दांडोळी घेत सीता शुद्ध्यर्थ साधा बया. आणि जे काही असणारे राजा रावणाचे प्रधान आहेत मुलं आहेत सेनापती आहेत इतर सहकारी आहेत ज्यांची असणारी कीर्ती नावलौकिक झालेला आहे ज्यांनी आपल्या बाळाच्या पराक्रमावर अनेकाला त्या ठिकाणी जिंकून घेतलेला आहे अशी ज्याची नावाजलेली ख्याती आहे त्या सगळ्याची घर हनुमंतराया आणि वेले दोंडाळली गेली. विकर्ण नामे वीर निधडाय कर्णस्थानी विकट दाडा वृक्ष पर्वता करी रगडा मुखा पुढा कोण राहे. परत असणारा विकर्ण नावाचा राक्षस आहे. नावाप्रमाणे त्याच्या असणारी जी दाताची दाढ आहे ही दाढ कानाच्या ठिकाणी आहे म्हणजे त्या ठिकाणी एवढा विकट असणारा त्या आपल्या असणाऱ्या दातानं म्हणजे झाडाचा सुद्धा भोगा करणार आहे एवढी ताकद त्या असणाऱ्या राक्षसापुढे आहे. मग त्याचा एवढा उग्र रूप आहे त्या ठिकाणी त्याच्या मुखापुढे कोण सुद्धा म्हणजे त्या ठिकाणी थांबू शकणार नाही. एवढा दुर्धर असणारा जो राक्षस आहे त्या ठिकाणी विकर्ण नावाचा त्याच्या घरी हनुमंतराया गेलेले आहे. सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहे. याचे दाढेचे भयोमन वारा वाजू न शके पूर्ण हनुमान तेथे रोगणे आपण सीता शोधून सोय पाहे. आणि त्या असणाऱ्या विकर्णाचं दाढ त्या ठिकाणी तोंडातली बघितली गेली तर वारा सुद्धा त्या तोंडात शिरू शकत नव्हता. एवढी असणारी भीती धाक त्या ठिकाणी सगळ्या देवाला त्या ठिकाणी होता. पण तिथं म्हणजे हनुमंतराया त्या ठिकाणी शिरलेले आहेत. तिथं जाऊन हनुमंतराया सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. जैसे शुकाची चुचवाडे तैसे तिकट नाक गाडे शुक नासिक नाव पडे नाके रगडी गिरी कुट. पुढे असणारा शुक नासिक नावाचा राक्षस आहे.
ज्याप्रमाणे असणाऱ्या पोपटाची धारधार असणारी चोच त्या ठिकाणी असावी, तसंच असणाऱ्या चोचीचेही तो असणारा शुकनाशिक नावाचा राक्षस आहे त्या ठिकाणी. त्या आपल्या असणाऱ्या नाकानं म्हणले असणारे भले मोठे पर्वत सुद्धा म्हणले त्या ठिकाणी चूर्ण करण्याची ताकद त्या राक्षसाच्या अंगी त्या ठिकाणी होते. एवढ्या दुर्धर राक्षसाच्या घरी हनुमंतराय गेलेले आहेत. लागता नाकाचा घात दैत्य दानव छळी कापत हनुमंत रिघोनियात येत आहे असे पाहत जानकी. मग ज्याचं असणाऱ्या पोपटाच्या चुचीसारखं ज्याचं नाक आहे तो असणारा असणारा म्हणजे त्या ठिकाणी शुकनाशिक नावाचा राक्षस आहे. ज्याच्या असणाऱ्या नाकानं म्हणले नाकाचा धाक म्हणले असणाऱ्या सर्व राक्षसा सहित देवा सहित म्हणले त्या ठिकाणी घेतलेला आहे. जे दैत्य दानव म्हणले त्याच्या असणाऱ्या मुखाकडे बघितलं की थरथरा त्या ठिकाणी कापतात. एवढ्या दुर्धर असणाऱ्या शुकनाशिक नावाच्या राक्षसाच्या घरी हनुमंतराया सीतेचा शोध घेऊ लागलेले आहे. अश्वमुख गजमुख तरसत गर व्याघ्रमुख त्यांचे घरी हनुमान देखाय शोधी सम्यक जानकी. पुढे गेल्यानंतर असणारा म्हणजे काही घोड्याच्या असणाऱ्या तोंडाची राक्षस आहे ती, काही गाढवाच्या तोंडाची आहे ती, काही हत्तीची आहे ती. तरस नावाचा प्राणी ह्या तरसाच्या मुखाची असणारी काही राक्षस आहे ती त्या ठिकाणी. व्याघ्रमुख आहेत त्या ठिकाणी. त्यांच्याही घरी न भीता न शंकता त्या ठिकाणी हनुमंतराया गेलेले आहेत. सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. करळाक्ष विकळाक्ष शोणिताक्ष भीमाक्ष हनुमान शोधण्याती दक्ष एक एक सुखे घरे शोधिली. पुढे असणाऱ्या स्वारी हनुमंतरायाने अवलंबली गेली. करळाक्ष नावाचा विकराक्ष आहे, सोनिताक्ष आहे, भीमाक्ष आहे. ही बलाढ्य असणारी दुर्धर राक्षस आहे ते. पण न भीता हनुमंतराया त्यांच्या महालामध्ये गेलेले आहेत, घरामध्ये घुसलेले आहेत. सीतामाऊलीची शोध त्या ठिकाणी घेऊ लागलेले आहेत. सूर्य रथाचे जेवढे चाक तेवढे एकेकाचे मुख या लागी त्यांचे चक्रमुख नाम निर्धोक तयासी. मग असणाऱ्या सूर्याच्या रथाचं चाक म्हणले केवढं मोठं असतं, त्याचा किती गणित आहे हो माहिती. सूर्याच्या रथाच्या चाका एवढं असणार एक एकाचं असणार तोंड आहे म्हणले त्या ठिकाणी. तेवढ्या असणाऱ्या म्हणजे त्या ठिकाणी भलं मोठं सूर्याच्या चाका एवढं तोंड असल्यामुळे त्याला चक्रमुख नाव म्हणजे त्या राक्षसाला त्या ठिकाणी होतं. आणि त्याच्याही घरी हनुमंतराया न भीता न डगमगता त्या ठिकाणी गेलेले आहेत. सीतामाऊलीचा शोध त्या ठिकाणी करू लागलेले आहेत. मुख पसरल्या रणात तीही लोक याती आकांत गिळो शकेल मेरू पर्वत वीर विख्यात चक्रमुख. पुढे असणारा चक्रमुख नावाचा राक्षसाचं घर लागलं गेलं. ज्या राक्षसानं रणभूमीच्या ठिकाणी तोंड जर पसरलं गेलं तर तिन्ही लोकाला असणारं त्या ठिकाणी स्वर्ग मृत्यू आणि पाताळ या तिन्ही लोकाला एकदम गिळंकृत करण्याची ज्याची क्षमता आहे असा दुर्धर असणारा चक्रमुख राक्षस आहे. त्याच्याही घरी हनुमंताची स्वारी गेली. सीतामाऊलीची शुद्धी त्या ठिकाणी करू लागले. वाफ निघता वदनी हुनी सूर्यबिंबा छादुनी धुई दाटती ह्या गगनी तै पासोनी अद्यापी. आणि तो चक्रमुख नावाचा जो राक्षस आहे त्यानं निस्ता असणारा मुखाचा जबडा त्या ठिकाणी पसरला आणि तोंडातून बाहेर असणारी वाफ त्या ठिकाणी सोडली की सूर्याला सुद्धा असणार त्या ठिकाणी म्हणजे दव येत होतं. त्याची असणारी वाफ आकाशात पसरली त्या ठिकाणी सूर्याचं बिंब सुद्धा आच्छादून त्या ठिकाणी जात होतं. एवढं असणारी ताकद त्या असणाऱ्या म्हणजे चक्रमुखाच्या अंगी त्या ठिकाणी होती. आणि तवापासून आज तागायत म्हणजे सकाळच्या प्रहरी जे दवबिंद त्या ठिकाणी पडतात, जे आकाशावर काजळी चालल्यासारखी अवस्था त्या ठिकाणी दिसते, धुक दाटलं जातं, ते धुक म्हणजे तवापासून आज तागायत आणि त्याच्यामुळे म्हणजे पडलं जातं. ऐसी घरे समजताय हनुमान साक्षेपे शोधिताय श्री पुरुषांचा एकांत सुरत रथ स्वयं. मग अशी असणारी जी बलाढ्य राक्षस आहे ती यांची सगळ्याची घरं म्हणजे असणाऱ्या हनुमंतराया अतिशय कष्टानं प्रयत्नानं त्या ठिकाणी शोधू लागलेले आहेत. काही काही असणाऱ्या घरामध्ये स्त्री आणि पुरुष एकांतात त्या ठिकाणी भेटलेले आहेत, एकमेकाशी रथ होत आहेत. आणि त्याही घरात जाऊन हनुमंतराया त्या ठिकाणी सीतामाऊलीचा शोध
आणि म्हणले घेऊ लागलेले आहे. स्त्री पुरुषांची एकांती नाना परींची ते कोणी रती हनुमान उजवे वलाचिती ते श्लोकोक्ती स्वय बोले. शोध घेत असताना नाना प्रकारची लोक त्या ठिकाणी भेटू लागलेली आहेत. नाना प्रकारचा लोकांचं दृश्य त्या ठिकाणी दिसू लागलेलं आहे. काही असणारी स्त्रिया पती पत्नी त्या ठिकाणी आपापसात एकांतात त्या ठिकाणी गोष्टी करायला लागलेल्या हनुमंतांनी पाहिल्या गेल्या. मनाच्या ठिकाणी हनुमंतराया उद्विग्न त्या ठिकाणी झाले. काय झाले, काय बोलू लागले, पुढे म्हणजे श्लोकाच्या अवतार हनुमंत म्हणे निलचिती श्रमता सीतेचे शुद्धार्थी हे मुख्यत्वे ग्रहगती आली उपहती ब्रह्मचर्या. मनाच्या ठिकाणी हनुमंतराया विचार करू लागले, करायला काय गेलोय, दिसायला काय त्या ठिकाणी लागलं गेलं. मी असणाऱ्या माऊलीची शुद्धी करायला त्या ठिकाणी आलो, पण इथं माझ्या असणाऱ्या ब्रह्मचर्याला असणारा कलंक त्या ठिकाणी लागण्याची वेळ येऊ लागली. असणारा त्या ठिकाणी ही ग्रहगती माझ्यावर का त्या ठिकाणी येऊ लागली, माझ्या ब्रह्मचर्याला खान त्या ठिकाणी पडेल की काय, असा विचार हनुमंतराया करू लागले. नाही परदार दर्शन नाही परदार संभाषण त्यामध्ये श्री पुरुष मैथुन योनी दर्शन हे काळी. हनुमंतराया म्हणू लागले, मी असणारा जन्मजात मला असणारी त्या ठिकाणी गर्भ कासोटी आहे. मी असणाऱ्या परस्त्री बरोबर संभाषण कधी केलं नाही, परस्त्रीला त्या ठिकाणी पाहिलेलं नाही. आणि आज ही काय मला डोळ्यानं त्या ठिकाणी पाहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. हनुमंतराया विचार करून उद्विग्न अवस्था हनुमंताची झालेली आहे. घरोघरी सीता सती पाहता श्री पुरुष एकांती देखिल्या नाना परिचारती आली उपहती ब्रह्मचर्या. घरोघर माझ्या असणाऱ्या आईचा, माझ्या असणाऱ्या मातेचा, माझ्या असणाऱ्या सीता माऊलीचा शोध त्या ठिकाणी घेऊ लागलो. आणि शोध घेत असताना या ठिकाणी असणाऱ्या स्त्री पुरुषाची एकांत वास त्या ठिकाणी मला पाहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. नाना परीचं असणारं दृश्य माझ्या असणाऱ्या डोळ्याला पाहण्याची वेळ त्या ठिकाणी आली. माझ्या ब्रह्मचर्याला असणारं खान त्या ठिकाणी पडू लागले. हनुमंतराया उद्विग्न होऊन विचार करू लागले. देखे जो श्री पुरुष मैथुन हे ब्रह्मचर्या मुख्य अभिघ्न त्या स्त्रियांचे अति मैथुन अनन्य देखिले. बरं हनुमंतराया त्या ठिकाणी म्हणू लागलेले आहेत, परस्त्री आणि परपुरुषाचं असणारं मैथुन जर कुणी त्या ठिकाणी बघितलं गेलं तर हे असणारं ब्रह्मचर्याला विघ्न आहे म्हणजे त्या ठिकाणी हे कदापिही असणारं त्या ठिकाणी डोळ्यानं कधीही त्या ठिकाणी बघू नये. म्हणून मला आज हे दृश्य माझ्या डोळ्याला त्या ठिकाणी पाहण्यासाठी मिळू लागलं. म्हणून मला माझ्यावर असणार परस्पर त्या ठिकाणी कळत न कळत असणार विघ्न असणाऱ्या ब्रह्मचर्यावर त्या ठिकाणी येऊ लागलं. हनुमंतराया उद्विग्न झालेले आहेत. श्रीराम सेवा अति प्रीती लंघोन आलो पांपती येथे शोधिता सीता सती अघोगती मज आली. मग हनुमंतरायाने विचार केला, अतिशय आवडीनं असणाऱ्या स्वामीचं कार्य करायचंय, रामकार्य आपल्या हातून त्या ठिकाणी घडायचं. म्हणून 400 कोसाचा समुद्र एवढा दुर्धर असणारा समुद्र उल्लंघन करून लंकेच्या ठिकाणी आलो. आणि इथं म्हणजे सीता माऊलीचा शोध घेत असताना या ठिकाणी माझी अधोगतीला जातो की काय अशी अवस्था माझी होऊ लागली. हनुमंतराया उद्विग्न होऊन विचार करू लागलेले आहेत. नग्न स्त्रियांचे दर्शन तेची ब्रह्मचर्या नागवण तेथे देखोनी मैथुन अधपतन मज आले. काय करावं या ठिकाणी नाही ते दृश्य पाहण्याची वेळ या ठिकाणी येऊ लागलेली आहे. जे पाहायचं नाही ते पाहण्याची वेळ माझ्यावर या ठिकाणी आली. माझं असणार अधपतन त्या ठिकाणी होऊ लागलं. ब्रह्मचर्याला खान त्या ठिकाणी पडू लागले. हनुमंतराया दुःखाचे बोल त्या ठिकाणी विचार करू लागलेले आहे. सीता शोधिता संकटी ब्रह्मचर्या होईल तुटी न शोधिता उठाउटी श्रीराम जग जटी शोभेल. मग हनुमंतरायाने विचार केला काय करावं. सीता माऊलीचं कार्य शोध कार्य त्या ठिकाणी करत असताना इकडे असणाऱ्या ब्रह्मचर्याला एक खान त्या ठिकाणी पडल. आणि नाही सीता माऊलीचा शोध त्या ठिकाणी करायचा नाही म्हटलं तर प्रभू रामचंद्राची कृपा आपल्यावर त्या ठिकाणी होईल. राम आपल्यावर त्या ठिकाणी शोभतील. भगवंताच्या कार्याला असणारी तुटी त्या ठिकाणी पडल. द्विध अवस्था हनुमंतरायाची त्या ठिकाणी झालेली आहे. शोभलिया रघुत्तम व्रथा जन्म व्रथा कर्म व्रथा गेला भजन धर्म अति दुर्गम मज आले. मग काय करावं. असणार कार्य करायचं. या कार्य करण्यावर ठाम राहावं तर अधपताला जाण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे. ब्रह्मचर्याला खान पडण्याची वेळ त्या ठिकाणी येऊ लागलेली आहे.
कार्य करण्याचं सोडून द्यावं तर भगवंत आपल्यावर क्षोभणार आहे. स्वामीचा कोप त्या ठिकाणी होईल आणि असणाऱ्या भगवंताचा कोप आपल्यावर त्या ठिकाणी झाला. भगवंत आपल्यावर रागावला गेला. एवढा असणारा गोमटा देह त्या ठिकाणी प्राप्त झालेला आहे, पण भजनाविने व्यर्थ त्या ठिकाणी जाणार आहे. भगवंताचा कोप झाला की असणाऱ्या भजन धर्मालाही लात त्या ठिकाणी लागणार आहे. परमार्थाचा मार्ग त्या ठिकाणी संपणार आहे. असणार दुर्गम असणार संकट आज माझ्यावर त्या ठिकाणी आलं. काय करावं? हनुमंतरायाची द्विधा मनावस्था त्या ठिकाणी आणि होऊ लागली. शुद्धी करिता न फिरता अपेश येईल माझे माताय. काय करू श्री रघुत्तम रघुनाथाय. बुद्धी जाता मज देई. मग हनुमंतरायाने विचार केला. शुद्धी करत असताना अधपात त्या ठिकाणी घडायला लागला. नाही शुद्धी करायची म्हटलं गेलं, कार्य सोडावं असा विचार त्या ठिकाणी केला तर अपयश असणाऱ्या मस्तकावर त्या ठिकाणी बसतंय. शुद्धी करत असताना त्या ठिकाणी अपयश जर बसलं गेलं तर आपला तिथंही अधपतन त्या ठिकाणी होणार आहे. म्हणून हनुमंतरायांनी सर्व भार असणाऱ्या भगवंतावर त्या ठिकाणी सोडला गेला. प्रभू रामचंद्राच्या रामनामाचं स्मरण त्या ठिकाणी केलं. सांगितलं गेलं, हे भगवंता, हे प्रभू रामचंद्र, दयाळू कृपावंत असणाऱ्या प्रभू रामचंद्र, माझ्या असणाऱ्या त्या ठिकाणी हाकेला ओ देत धावत त्या ठिकाणी या. माझ्या बुद्धीला असणारी चालना त्या ठिकाणी द्या आणि सत्कर्म करण्याची असणारी गती मला त्या ठिकाणी प्राप्त करून द्या. भगवंताची प्रार्थना असणारे हनुमंतराया करू लागले. बुद्धी बुद्धिमता समस्मी. हे प्रतिज्ञा तुझी अगमा निगमी. माझे संकट संभ्रमी कृपानुधर्मी पावावे. मग हनुमंतरायाने असणाऱ्या प्रभू रामचंद्राची असणारी आराधना करायला सुरुवात केली. बुद्धीला असणारी चालना देणाऱ्या, बुद्धीचा दैवत असणारे प्रभू रामचंद्र तुम्ही आहात त्या ठिकाणी. आगम निगमी असणारा तुमचं वास्तव्य त्या ठिकाणी आहे. आज मी असणाऱ्या संभ्रमाच्या संकटामध्ये त्या ठिकाणी पडलेलो आहे. कार्य करावं की नाही करावं हा जो माझ्या मनामध्ये संभ्रम आलेला आहे, त्या संभ्रम माझा असणारा दूर करण्यासाठी तुम्ही माझ्यावर असणारी कृपावलोकन दृष्टी त्या ठिकाणी करावी, कृपा माझ्यावर करावी आणि या संकटातून मला वाचवावं असं हनुमंतराया प्रार्थना करून भगवंताची करू लागलेले आहे. नमे भक्त प्रणशक्ती ब्रिधे तुझी गा रघुपती. सीता शुद्धीचे अकांती कृपामूर्ती पावावे. हनुमंतरायाने हात जोडला आणि प्रभू रामचंद्राला विनंतीपूर्वक त्या ठिकाणी बोलू लागलं. नमे भक्त प्रणशक्ती हा मंत्र आहे असणाऱ्या प्रभू रामचंद्रा तुमचा. जे असणारे भक्त म्हणजे अनन्य भावनेनं म्हणजे त्या ठिकाणी तुमच्या चरणावर शरण त्या ठिकाणी येतात, जी काकुलतीला येऊन तुमच्या शरणाशी लीन त्या ठिकाणी होतात आणि त्यांचं मनोगत जाणून असणाऱ्या भगवंता तुम्ही धावत त्या ठिकाणी येतात, त्यांचं असणारं मनोगत पूर्ण त्या ठिकाणी करतात. म्हणून म्हणजे मी असणाऱ्या सीता शुद्धीचं कार्य या ठिकाणी करत आहे. माझ्यावर ही असणारी अपभ्रंश वेळ त्या ठिकाणी आलेली आहे. यातून मला लवकर बाहेर काढा प्रार्थना करून हनुमंतराया बोलू लागले. शुद्धी करिता न फिरता बेजेल माझे माता. काय करू श्री रघुनाथा. बुद्धिदाता मज होई. कथेचं अनुसंधान ग्रंथ करते श्री संत एकनाथ महाराज या ठिकाणी सांगतायत. ब्रह्मचारी पूर्ण कपिराज. हनुमान पूर्ण ब्रह्मचारी आहेत. शब्दच तसा आहे पूर्ण. आणि हनुमंतरायाला जे दृश्य दिसलं त्या दृश्यावरती हनुमानजी विचार करतायत, आपण सीता शुद्धीच्या कार्यासाठी आलेलो आहोत. जगत जननी असणारी जगदंबा तिचा शोध आपण घेत असताना आपल्या ब्रह्मचर्याला खान पडेल अशा प्रकारचं काही असणारं संकट आपल्यावरती आलेलं आहे. आणि जर मी सीता शुद्धी नाही केली तर भगवंताला राग येणार आहे. आणि रामचंद्राला जर राग आला तर सीता शुद्धीचं रामाचं कार्य माझ्याकडून होणार नाही, हे अपयश डोक्यावरती बसेल असा विचार हनुमानजी करतात. बुद्धीर बुद्धीर मताच मी. हे प्रतिज्ञा तुझी आगमानी गमी. माझे संकट संभ्रमी कृपानुधर्मी पावावे. आणि बुद्धीचा असणारा देवताच भगवान श्री रामचंद्र आहे. बुद्धीची बुद्धी आपण
अंतरात्मा रघुनंदना तेने हृदय प्रवेश होणार कपिनंदन प्रबोधिला बुद्धीची बुद्धी असणारी भगवान परमात्मा आहे आणि माझ्या बुद्धीच्या ठिकाणी प्रवेश करून मला बुद्धिदाता हो या संकटामधून बाहेर काढा असं हनुमंत बोलतात. नमे भक्ता प्रणशंती वृदे तुझी गा श्री रघुपती सीता शुद्धी दे अकांती कृपा मूर्ती पावावे. आणि हे असणारे भगवंता तुमचं असणारं व्रत आहे जो असणारा निस्सीम भक्त आहे त्याच्यावरती कधीही संकट येत नाही त्याच्यामधून त्याला सुखरूप बाहेर काढताय हे तुमचं ब्रीद आहे. त्याच्यामुळे आता माझ्या संकटाला पावा आणि ही जी काही दृश्य दिसायला लागले त्याच्यामधून मला बाहेर काढा. हनुमान बोलतात. हनुमंताची अति चिंता कळो सरळी श्री रघुनाथान प्रगटना हृदय भक्त सायाती श्रीराम. आणि त्यावेळेस हनुमंताच्या हाकेला राम धावले. धावले म्हणजे आले कुठून नाही कुठून येणार आहे राम. अंतरात्मा असणारा रामचंद्र आहे हनुमंताच्या हृदयामध्ये प्रवेश केला. अंतरात्मा रघुनंदना तेने हृदय प्रवेश होणार कपिनंदन प्रबोधिला. आतमध्ये असणारे रामचंद्र बुद्धीला फक्त चालना दिली आणि बोध भगवंत हनुमंताला करतात. मुखी श्रीराम नाम मुद्रा हृदय स्मरता श्रीरामचंद्र उल्हास झाला त्या कपिंद्रा श्रीराम भार्या शोधावया. आणि मुखामध्ये रामचंद्राची मुद्रा आहे अंगठी आहे हृदयामध्ये राम आहे आणि सदोदित नाव भगवंताचं आहे. त्याच्यामुळं एवढी निस्सीम भक्ती रामचंद्राची आहे म्हणून राम कधीही भेटी देतो भक्ताला कशीही देतो. फक्त तेवढा भाव हनुमंताचा आहे म्हणून हृदयामध्ये प्रवेश केला भगवंतानं आणि प्रबोधन करू लागले. करिता श्रीरामाचे स्मरण आली आठवण देखता परदार मैथुन साधक पण मज नाही. बाधक पण मज नाही. विचार केला महाराज हनुमंतानं. कधी विचार केला ज्यावेळेस हृदयामध्ये रामचंद्राची मूर्ती ठसावली गेली त्यावेळेस आठवलं काही जरी आपण बघितलं तरी आपल्याला बाधकपणा ठरू शकत नाही कारण आपण विषयाच्या अलिप्त आहोत. कुठलाच विषय आपल्याला बाधू शकत नाही. सप्तपाशाची निवृत्ती रामनामी केली मारुती. देखता परदार नग्न दे कोणी परदार मैथुन मग नाही कामनाय श्रीराम चरण प्रसादे. हनुमानजी विचार करतायत हे जे दृश्य मी पाहतो हे दृश्य पाहिलेल्याचा परिणाम माझ्यावरती होत नाही जे विषयाच्या आधी नाही. ज्यांनी विषयांना ज्यांनी गुरफटले आहेत ते लोक त्यांना ती बाधकपणा आहे. मला यातील कुठल्याही प्रकारची बंधन करू शकत नाही कारण रामचरण प्रसाद आहे. रामचंद्राची सदोदित सेवा करत असल्यामुळं ह्या दृश्याचा परिणाम माझ्यावरती काही पडत नाही. देखता परदार नग्न दे कोणी परदार मैथुन मग नाही कामनाय श्रीराम चरण प्रसादे. आणि अशा पद्धतीने रामचंद्राचा चरणाचा प्रसाद आहे पण रामचंद्राची चरण सेवा त्यांचं नाव मुखामध्ये आहे म्हणून जे दृश्य दिसायलंय ते मला बाधक ठरू शकत नाही. देखता परदार रती अल्पही कामाती स्फूर्ती बादिना ज्ञानियाते तिथी श्री रघुपती प्रसादे. हनुमानजी विचार करतायत नाथ महाराज आपल्याला सांगतात ऐका विषयाची बाधा कुणाला होत नाही अल्पही बाधा होत नाही. कुणाला ज्ञान याच्या चित्तामध्ये विषय निर्माण होतात चित्तामध्ये. आणि जे ज्ञानी लोक असतात ज्ञान म्हणजे काही सर्वभूती भगवंत जे जे बेटीचे भूत ते मानीचे भगवंत असं ज्याचं अंतर्वृत्ती असते त्याला ज्ञानी म्हणायचं. आणि अशा ज्ञानी व्यक्तीला हे जे दृश्य पाहून अल्प सुद्धा तिळा एवढी सुद्धा कामाची बाधा होत नाही तो ज्ञानी. त्याच्यामधलंच मी हनुमान बोलतो. सीता माझी कामाची वस्ती तेने जिते करिता श्रीराम भक्ती चित्त पावनिया चैतन्य स्थिती कामा निवृत्ती सहजती. आणि काम हा विषय आहे 6 असणारे त्या ठिकाणी बाधक जीवाला विषय आहे आणि ही असणारा वैरी आहे काम. त्या कामाची वस्ती कुठं राहतो तो चित्तामध्ये राहतो. चित्तामध्ये त्याचं घर आहे पण त्या चित्तानं जर तो चित्त जर रामायणाला आलं तर कामाची बाधा होत नाही.
चित्तामध्ये विषय त्याचं घर आहे. ते असणाऱ्या काम जो राहतो तो चित्तामध्ये राहतो. सगळेच वैरी आपल्या चित्तामध्ये असतात, पण तेच चित्त त्या चित्तानं चिंतन रामाचं केलं तर त्याला विषय बाधा होत नाही, असं हनुमान सांगतात. देवी अंधारी आरती कंजोत नक्षत्र लखलखती ते देव गवना गबसती अस्त पावती आवगई. अंधार आहे, कितीही अंधार असू द्या, अंधाराच्या टायमाला नक्षत्र असतायत, चांदणे असतायत, अंधाराच्या वेळेस आपल्याला दिसतात, लखलखीत दिसतात. बर त्या चांदण्याचा, त्या असणाऱ्या नक्षत्रांचा, चांदण्याचा उजेड पडून पडून किती पडणार आहे? सूर्य एवढा प्रकाश देतो का? जर सूर्यच उगवला मग ती चांदण्याचा उजेड पडतो का? फरक पडत नाही महाराज. लाखोवधी चांदणे असू द्या, एक सूर्य उगवला तर त्या चांदण्याचा उजेड कमी होतो. तसं एकदा नामस्मरण केलं की विषयाची ताकद, क्षमता कमी होते, असं हनुमान बोलतात. देवी काम क्रोध लोभ तिती तेने चित्ते करिता भक्ती राम प्रगटलिया सर्वभूती अस्त पावती काम क्रोध. तशा पद्धतीने काम क्रोध ही चित्ताच्या ठिकाणी वसतात, त्यांचं घर आहे. काम क्रोध दंभ लोभ मद मत्स्य अहंकार ही सगळी चित्तामध्ये राहत आहेत, आणि त्या चित्ताने जर रामाचं भजन केलं तर यांचा परिणाम, यांचा बाधकपणा आपल्या असणाऱ्या मनावरती, इंद्रियावरती होत नाहीये, असं सांगतात. इंद्रिया प्रवर्तक मन मनाचे पोटी पुरुष भान सकळ कामाची कारण मनची जाण बाधक. आणि आपले जे इंद्रिय आहेत, तो इंद्रियाला चालवणारा कोण आहे? इंद्रिय कुणाच्या पाठीमागे जातात? तर इंद्रिय देह एक गाव आहे, आणि त्या देहरूपी गावाचा राजा कोण आहे? तर तो मन आहे. ही सगळी इंद्रिय मनाच्या मागे जातात. मनाला आकळायचं कसं? मनाच्या मागे जायचं नाही. मनाच्या मागे गेला की संपला. मनोमार्गे गेला त्याची मुकला. मनाच्या मागे जायचं नाही. सगळ्याला कारण म्हणजे मन आहे. मग ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं, तू मन ही मीची करी माझी भजनी प्रेम धरी सर्वत्र नमस्कारी मज एकाते. हे जे मन आहे, या मनालाच रामायणाला आणायचं. मग मन इकडे आलं, बाकीची सगळी इंद्रिय इकडे येतात का? मनाला सोडून इंद्रिय जातात? अजिबात नाही. सगळ्या कामाला कारण मन आहे, आणि त्या मनाला जिंकता येत नाही आपल्याला. थोर थोर ठकली या मनाच्या पाठीमाग. फक्त मनाला इकडे आणायचं, राम स्मरण करायला लावायचं. मग त्याच्यामुळे सगळे विषय आपल्या असणाऱ्या बंधनामध्ये येतात. ह्या विषयाची बाधा आपल्याला होत नाही, फक्त मन जिंकावं लागेल, असं नाथमारा सांगतात. जेवी समुद्र जळी लवण कन विरवण समुद्र होया पण देवी करिता श्रीराम स्मरण मनाची परिपूर्ण परब्रह्म. आणि मनाची स्थिती तशी असते, मन पूर्ण ब्रह्म होतं. पण कधी कसं होतं? समुद्र आहे, समुद्रामध्ये जर मीठ टाकलं, एकदा टाकलं तर परत काढून दाखवा. ते मीठ येतं का काढायला? नाही येत. ते मीठच समुद्र होऊन जातं. तसं रामाच्या स्मरणाकडे मन आणायचं, आणि रामस्मरणाकडे एकदम मन वळलं, मग ते मनच परब्रह्म होतं. आणि मन जर परब्रह्म झालं, मग कोणत्याही विषयाची भाषा किंवा डोळ्याला कोणतंही दृश्य जरी दिसलं तरी मन तिकडे वळत नाही, कारण ते रामाच्या भजनानं तल्लीन झालेलं असतं, रामाच्या भजनानं सामर्थ्य आलेलं असतं. म्हणून मन विषयाकडे गुरु फटत नाही, असं नाथमारा सांगतं. मनाची मावळाली मनोवृत्ती स्त्री पुरुषांत एकांती सती बाध चित्ती मज नाही. आणि मनाची वृत्ती आहे, ती वृत्ती मावळली. मावळली म्हणजे संपली. त्याच्यामुळे आता सीता मातेचा शोध करत असताना कोणतंही दृश्य माझ्या मनाला, माझ्या दृष्टीला, माझ्या डोळ्याला जरी दिसलं तरी कामाची अल्पही बाधा मला होणार नाही, असं हनुमान बोलतात. मन मावळताची पाही मी विदेहित झालो विदेही आता नग्न स्त्रियाच्या टाई शोधीन विदेही विदेहत्वे. आणि मन मावळलं, मनच संपून टाकलं, मनावरती विजय मिळवला हनुमंतानं. त्याच्यामुळे आता कुठं जरी मी सीतेचा शोध घेतला आणि कुठेही जाऊन सीतेचा शोध घेईल, पण जे पाहणारं दृश्य आहे त्या दृश्याचा परिणाम होणार नाही, कारण मी विदेही झालोय. विधी अवस्था मला प्राप्त झालेली आहे. मी देहावरच नाही, आणि देह देखता दृष्टी
दोष कोट्यानं कोटी. तुम्ही जर देह म्हणून बघत असाल तर कोट्यावधी दोष तुम्हाला दिसतील, पण त्याला जर तुम्ही आत्मस्वरूपानं पाहिलं तर एकही दोष तुम्हाला दिसणार नाही. फक्त देह स्वरूपानं न बघता आत्मस्वरूपानं पाहिलं तर कोट्यावधी दोष मावळतील. त्यालाच तुम्ही देह दृष्टीनं पाहिलं तर त्याच्यातच कोट्यावधी दोष दिसतील. त्यामुळे मी देहामधून विदेही झालो, आता मला कशाची बाधा होणार नाही, हनुमान बोलतात. नग्न देखता सुकर स्वान पुरुषाच नवे काम कामन देवी देखता स्त्री पुरुष मैथुन बाधकपण मज नाही. हनुमानजी बोलतायत हे जे दृश्य दिसतंय स्त्री पुरुषाचा एकांत, हे दृश्य पाहून मला कामाची बाधा होणार नाही, कधीही झाली नाही. कारण नाही स्त्रियेशी दर्शन, नाही स्त्रियेशी संभाषण, कधीच नाही आपल्याला. त्याच्यामुळं एखादा असणारा वराह किंवा एखादा असणारा श्वान जर नग्न पाहिलं तर पुरुषाला कामाची बाधा होत नाही. तशा पद्धतीने माझी अवस्था. शस्त्र घालिता दळात पुरुष नवे काम सकत ते विरिगता योनियात काम कामार्थ मज नाही. आणि कामाची बाधाच मला होत नाही, कारण मी विधेय अवस्था आहे. रामाचा भक्त आहे का होत नाही? मग अशीच सांगितलं, रामाचं भजन आहे आमच्या सगळ्या इंद्रियाला, सर्व इंद्रियाच्या ठाई राम कुंडला तुझी देही. सगळ्या आमच्या इंद्रियामध्ये रामच आहे, आणि राम असल्यामुळे काम नाही, आणि काम नसल्यामुळे याची बाधा आम्हाला होत नाही, असं हनुमान सांगतो. मासी वरी बैतल्या मासी काम नुपदे कोणासी देवी देखता मैथुनासी शंका मानसी मज नाही. डोळ्यानं कोणतंही दृश्य पाहिलं तरी मला माझ्या मनामध्ये शंका येणार नाही, मला कामाची बाधा होणार नाही, माझ्या असणाऱ्या अंतःकरणाला कुठल्याही प्रकारचा फरक पडणार नाही, कारण माझं चित्तच रामरूप झालेलं आहे. पावी जे सद्गुरूचा वचनार्थ त्याची कामाचा समूळघात तो मज तुटला स्त्री गुणात काम कार्यात मज नाही. आणि जर सद्गुरूचं बोलणं ऐकलं तर कामाचा समूळ घात होतो. कधी सद्गुरूचं असणारं वाक्य, आपल्या असणाऱ्या गुरुची कृपा झाली, काम आपल्याला बंधन करू शकत नाही. तसंच राम माझ्यावरती तुष्टलेला आहे, आणि आपणची देव होय गुरु. हनुमंताची गुरु म्हणजेच भगवान परमात्मा आहे, आणि तोच गुरु असल्यामुळं त्याची कृपा झाल्यामुळं समूळ कामाचा घात माझ्या झालेला आहे, म्हणून याचा प्रभाव माझ्यावरती होत नाही, असं हनुमानजी सांगतात. स्त्री चुकली सीता सती ते शोधावी स्त्रिया प्रती त्या स्त्रियाची देखता रती कामापुरती मज नाही. आणि स्त्री सीता ही स्त्रीच आहे, त्याच्यामुळे आपल्याला स्त्रियापाशी जाऊन सीता शोधावी लागणार आहे. का पुरुषामध्ये सीता असेल का? जिथं जिथं स्त्रियांचं घर असेल, राणीवासा असेल, स्त्रियांचं जिथं जिथं राहण्याचं ठिकाण असेल तिथं मला जावं लागेल, कारण सीता ही स्त्री आहे. त्याच्यामुळे त्या असणाऱ्या स्त्रिया जिथं जिथं राहतात तिथं तिथं मला सीता शोधावी लागेल. हनुमानजी बोलतात, स्त्री चुकली सीता सुंदरी ती शोधावी स्त्रिया मालारी वाचू वाचू न शोधिता स्वर चुकली श्रीराम नारी ते कैती. आणि हनुमानजी बोलतायत स्त्री सीता चुकलेली आहे, स्त्रियामध्येच असेल, पण बाकीचं जी काय असणारी श्वान सुकर इथं असणारी स्त्रिया नाही, तिथं आपल्याला शोधायचं नाहीये. हनुमानजी बोलतात, सीता चुकलियासाठी वना धावून उठा उठी शोध जाता मृगाती दाटी मूर्खसाठी शोधक. आणि सीता जर चुकून वनामध्ये गेलेली असेल तर मग वनामध्ये मृगनयन असणारी सीता जगदंबा आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी असणारी जिथं जिथं वनामध्ये मृगांची थाटी असेल त्या त्या ठिकाणी सुद्धा सीता शोध घ्यावा लागेल, असं हनुमानजी सांगतात. ते मज नाही मूर्खपण सीता शुद्धार्थ मी सज्ञान शोधीन मी समजत भुवने स्त्रियाती. आणि सगळ्याच ठिकाणी सीतेचा शोध घेईल, प्रत्येक ठिकाणी जाईल, प्रत्येक भवनामध्ये जाईल, जिथं जिथं स्त्रियांचा वास आहे त्या त्या ठिकाणी जाईल आणि सीतेचा शोध करील, असं हनुमानजी सांगतात. ते का अत्यंत विषमस्थान ते रिगता संकट गहन ते मी प्रवेश होणे सीता शोधीन साक्षपे. समूळ सीता शोधायचे, शेतावरती सीता शोधायचे, एक घर आपल्याला 100 वेळा शोधायचंय.
मग कुठं जायचं विचार करायचा नाही. जी विषम आहे, जिथं आपल्याला जायचं नाही तिथंही जाऊ. तिथं गेल्यानंतर संकट निश्चित येणार आहे, पण त्या संकटामध्ये सुद्धा जायचं आणि सीतेचा शोध घ्यायचा. सीतेचा शोध घेताना काही अडचण येऊ द्या, कुठेही जायचं म्हणलं तरी जाऊ द्या, पण तिथं सीतेचा शोध घेईल असं हनुमानजी सांगतात. मागे शोधिले बुनो भुवन, आता शोधिन दुर्गमस्थान. आयती दरोनी अंगवन, उडे आपण हनुमंत. हनुमंताने विचार केला, आता स्त्रियांच्या गुह्यस्थानामध्ये, गुप्तस्थानामध्ये, घरामध्ये, राणीवासामध्ये, प्रत्येक ठिकाणी आपण सीतेचा शोध घेतला. मग ही लंका पूर्ण पालती घालायचे, कारण लंकेतच सीता आहे. कोणी सांगितलं? संपाती महाराज, अरुणाचे सुपुत्र यांनी सांगितलं. लंकेमध्ये त्यांनी बघून सांगितलं होतं, कारण त्यांनी दृष्टीने पाहिलं म्हणून सांगितलं. आणि आपल्याला भुवन शोधायचे, प्रत्येक घर शोधायचे, म्हणून त्या राणीवासामधून, स्त्रियांच्या ग्रहामधून हनुमंताने उड्डाण केलं. पुढे निघाले, कुठं गेले? हनुमान उडो पाय आपण तव देखिले इंद्रजित भुवन. अनर्घ्य रत्नी विराजमान, तेज गगन लखलखित. हनुमानजी उडाले तिथून, राणीवासामधून, रावणाच्या घरामधून हनुमान उडाले इंद्रजिताचा महल. आता तो राजकुमार आहे, राजा रावणाचा लाडका मुलगा आहे, त्याच्यामुळे त्याच्या घरावरती गेला तर अत्यंत सुंदर अशा प्रकारचं रत्नांनी सजवलेलं त्याचं घर होतं. त्याच्या असणारे घराची शोभा जर पाहिलं तर लखलखित, पूर्ण आकाश सुद्धा लखलखित शोभून जाईल, दिपून जाईल एवढा प्रकाश त्याच्या घराचा होता असं सांगतात. घरावरी घर कुजरी, उपरी वरी उपरी, आटाळी का थोर त्वरी, त्याही वरी तो बारे. आणि घर त्या इंद्रजिताचं बनवलेलं होतं. त्याचं असणारं कौशल्य म्हणजे बंगल्यावरती बंगला, माड्यावरती माडा, उंच असणारं ते भुवन इंद्रजिताचं होतं. सुंदर अशा प्रकारची त्याची शोभा होती असं या ठिकाणी सांगतात. रावणाते घराहुनी शोभा इंद्रजिताते भुवनी, कनक कळत रत्न जडित रत्नी, लागले गगनी लखलखित. रावणाचं जे राजमहल होतं, रावणाचं जे घर होतं, त्या रावणाच्या घरापेक्षा सुद्धा शोभा इंद्रजिताच्या घराला होती. आणि इंद्रजिताच्या घरावरती सोन्याचे कळस होते, रत्न खचित होते. त्यांची शोभा जर पाहिली तर आकाशामध्ये सुद्धा त्याचे असणारे रत्न, त्याचे सोनं ती चमकत होता असं सांगतात. श्वेत पिता रक्तबारी, पताका धडकती अंबरी, जागेल गाली जय माधुरी, हरोहारी दीपिका. आणि इंद्रजिताच्या घरावरती पताका होत्या, वरती एकदम वरती कळसाच्या असणाऱ्या लेवलला लावलेल्या त्या पताका होत्या. मग काही पताका पिवळ्या होत्या, काही पांढऱ्या होत्या, काही आरक्त होत्या, काही लाल होत्या. अशा प्रकारच्या पताका लावलेल्या होत्या, काही दीपिका होत्या. अशा पद्धतीने सांगतात. हाय किती गो हा कोणिया उपरा उपरी घरटी घाली जे महावीरी, वाईटिरी नाही बितरी, पाय तो पेरी हनुमंत. इंद्रजिताच्या असणाऱ्या घराच्या भोवती, घरावर चारी बाजूनं घरटिकार होते. घरटिकार म्हणजे हातामध्ये दिवे घेऊन फिरत असतात. ते इंद्रजिताच्या घराला राखण होते. इंद्रजिताच्या घरामध्ये प्रवेश करायचं म्हटलं तर वाराला सुद्धा त्याची परमिशन घ्यावी लागत होती. इंद्रजिताच्या परमिशन शिवाय वारा सुद्धा आतमध्ये शिरू शकत नव्हता, जाऊ शकत नव्हता. तिथं हनुमान जाऊन सीता शोध करू लागले. 3 खण 4 खण 5 खणे 7 खणे आणि 9 खणे, त्या माझी आहे माधुकने, नित्य कुंतने वाटिका. आणि इंद्रजिताच्या घरामध्ये खण होते, काही 3 होते, काही 4 होते, काही 7, काही 9. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये महादुखन म्हणजे ही इंद्रजित होता. त्या सगळ्या घरामध्ये आतमध्ये त्या ठिकाणी होता असं सांगतात. आत दुखण्याचे छेदन करील लक्ष्मणाचा बाण, युद्धचर्या सांडील पूर्ण, पाडी लखन गर्वाचे. आणि 9 खणाच्या आतमध्ये राहणारा इंद्रजित राहणारा खण म्हणजे गर्व, आणि त्या गर्वाचा असणारा समूळ छेदन लक्ष्मण जे करतील. कितीही गर्व असेल त्या इंद्रजिताकडे तरी एकाच बाणामध्ये युद्धाच्या ठिकाणी लक्ष्मण जे त्याच्या गर्वाचं छेदन करतील असं सांगतात. देखो इंद्रजित भुवन, हनुमान खवळला आपण, बिदरी दिया वया
पाहिलं हनुमंतानं आणि पाहिलं सोन्याचं होतं, चमचमीत होतं, रत्न खचित होतं, रावणापेक्षा सुंदर होतं. खिडकीमधून बघितलं हनुमंतानं आतमध्ये, पण फक्त बाहेर बघून जमतंय का? आतमध्ये जायचंय आपल्याला. अनुप्रमाण झाला, एकदम सूक्ष्म स्वरूप लहान रूप धारण केलं आणि खिडकीमधून नो एंट्री मध्ये एंट्री केली. रे गोनिया गवाक्षद्वारी वेगे पाहिली घरे दारी शोधनिया ओवरी ओवरी उपऱ्या उपरी दांडोळी. आणि त्या असणाऱ्या खिडकीमधून हनुमानजी आतमध्ये गेले. आतमध्ये गेल्यानंतर ना पाहिलं प्रत्येक ठिकाणी घर. आतमध्ये आता गुप्त राक्षस राहतात महाराज, त्याच्यामुळं घरात घर गुप्त घर असतात. ते असणारी प्रत्येक घर शोधून पाहू लागले. आतमध्ये ववरे होत्या, ते ववरेही शोधल्या. उपयुक्त असणाऱ्या बंगला होतं, माड्या होत्या, तेही शोधल्या. शोध घेऊ लागले. अट्टाळिका ही माझारी हनुमान पाय सीता सुंदरी जमध्ये गेली नवल परी सहितांतुरी इंद्रजित. आणि हनुमानजी सीतेचा शोध करत असताना इंद्रजिताच्या भवनामध्ये गेले. भवनामध्ये गेल्यानंतर ना पाहिलं इंद्रजित आपल्या पत्नी सोबत त्या ठिकाणी राहत होता, शयन केलेलं होतं. आणि असं दृश्य हनुमानजी पाहतात. मरकत मंचक सुंदर त्याईवरी त्राटिले मयूर शेदर दिली सुकुमार सुमने आरोवार सुगंधे. आणि इंद्रजिताचा मंचक म्हणजे पलंग अत्यंत सुंदर होता. आणि त्या असणाऱ्या पलंगावरती शेज रचलेली होती. आणि त्या शेजेवरती आरुवार म्हणजे अत्यंत कोमल सुंदर फुलं, सुमनांची असणारी फुलं त्या फुलं मंचकावरती पलंगावरती अंथरलेली होती. अशी शेज इंद्रजित आणि सुलोचना यांची होते. मुक्त गोते युक्त विंदा वितान गमगमित शोभायमान कर्पूरवाती तेजे गणे पीकदाने रत्नांची. आणि मुक्त अशा प्रकारचं घोष आहे, त्याच्यामध्ये घवघवीत अशा प्रकारचा तो मंचक आहे. कापराच्या वाती त्या ठिकाणी लावलेल्या होत्या मंचकाच्या शेजारी. आणि रत्नमय असणारा तो मंचक इंद्रजिताचा हनुमानजी पाहतात. आते सुगंधा सुवर्ण भिंती पाचून बद्ध अवघी सुलोचना मासती विडिया देत इंद्रजिता. आणि इंद्रजिताच्या घराच्या भिंती सोन्याच्या आहेत. आणि खालची जी जमीन आहे ती पाचू नावाची आहे. पाचू अलंकार आहे आणि पाचू बनवण्याचं एक आहे, त्याच्यापासून पाचूपासून बनवलेली ती खालची जमीन आहे. सगळ्या भिंती सोन्याच्या आहेत. आणि अशा पलंगामध्ये शयन कक्षामध्ये इंद्रजित सुलोचना आहे. सुलोचना पानाचं विड देऊन इंद्रजिताला खाऊ घालू लागलेली आहे असं सांगतात. सुलोचना पतिव्रता कदानुलंगी पतिवचनार्थान तिसी होवन हनुमंत मने सीतानिचित होय. आणि सुलोचना ही पतिव्रता आहे, सत्य आहे. आपल्या नवऱ्याचं बोलणं कधीही उल्लंघन न करणारी ती असणारी सुलोचना आहे. पतिव्रतामध्ये श्रेष्ठ रत्न असणारी ती सुलोचना आहे. त्या सुलोचनेला हनुमंतानं पाहिल्यानंतर हनुमंताला वाटलं, कारण हनुमंतानं सीता पाहिलेली नव्हती, फक्त रामाने सांगितलं होतं वर्णन करून. दिसायला सुंदर आहे, आपण ऐकलं सीता स्वरूप कसं सांगितलं, पण अशी असणारी सीता आहे. रामचंद्राने सांगितलं, सुलोचनेला पाहिलं, हनुमंताला वाटलं असावी असा विचार हनुमंताच्या मनात आला. नागकन्या सुलोचना ते तव पद्मिनी पद्मनयना तिथे कोणी हनुमान मने जाणाय रामांगना हे होय. आणि सुलोचना ही नागकन्या आहे. मुळात पाहिलं तर शेषाची मुलगी असं वर्णन केलेलं आहे. त्याच्यामुळे नागाची कन्या असल्यामुळं पद्मिनी नागकन्या हे अत्यंत सुंदर असतात. पद्मिनी स्त्री अति आरोवार अत्यंत सुंदर असणाऱ्या त्या पद्मिनी असतात. आणि जसं सुंदर रामाने सांगितलं होतं तसं स्वरूपाचा विचार इथं जुळत होता, पण बाकीचा नाही. बाकीचा सीतेबद्दलचा जो विचार रामाने सांगितला होता, फक्त स्वरूप जे आहे ते स्वरूप जुळत होतं. म्हणून हनुमंताला वाटलं हीच सीता असावे. पद्मिनी स्त्रियता विचार पावली पावली भ्रमती भ्रमरान अंग सुवास मनोहर सीता सुंदर हे होय. पद्मिनी जी स्त्रिया असतात त्या स्त्रियांच्या प्रत्येक पावलोपावली त्यांनी पाऊल जरी टाकलं तरी तिथं भ्रमर घुमत होते. असे असणाऱ्या पद्मिनी स्त्रिया असतायत.
आणि त्यांच्या असणाऱ्या अंगाचा जो वास आहे तो मनोहर आहे. अंगात पासून जर वास सुटला तर अत्यंत सुगंधित मनाला प्रसन्न करणारा असणारा त्यांच्या अंगाचा सुवास आहे. असं पाहिल्यानंतर हनुमंताला वाटलं हीच सीता असावे. माझ्या स्वामीची हे कांता रुचरली रावण सुता दोईच्या करीन मी गाता गोपा हनुमंता पयाला. आणि पाहिलं हनुमंतानं वाटलं सीता असावी असा अंदाज हनुमंताने केला. फिक्स केलं सीताच आहे. मग जर सीता असेल तर अनुसरले पलंगावरती बसलेली आहे. आणि रामाने सांगितलं होतं जिथं सीता आहे तिथं भजन अहोरात्र आहे. मग इथं भजन आहे का? विषयाच्या कामनेनं लुलुप्त असणारी ही स्त्री दिसायला लागली आहे. पलंगावरती आहे. इंद्रजिताला अनुसरलेली आहे. त्यामुळे हनुमंताला राग आला. आता ज्याला कधीच राग येत नाही त्यालाही राग आला. त्याच्यामुळे विचार हनुमंताला करतायत दोघांनाही मारू किंवा घेऊन जाऊ. डोळे अरक्त क्रोधे कडाळी वळाली पूजाची पै वेटोळी दोघांचे मोठा वया जरडी शेंडी तडतडी हनुमंताची. हनुमंताला भयंकर राग आला. कारण जी व्यक्ती ज्या ठिकाणी नसायला पाहिजे तो जर आपल्याला दिसला तर राग येतो महाराज. होय रोज रामायणाला जर 31 डिसेंबरला गेला कसं वाटेल तसं. रोज रामायण चालू असणारा रामाच्या भजनामध्ये तल्लीन असणारी सीता आज जर इंद्रजिताच्या सोबत आहे हे पाहिलं भयंकर राग हनुमंताला आला. डोळे असणारे आरक्त केले. शिंडी असणारी डोक्यावरती उभा राहिली. भयंकर राग आला. दोघांना मारावं की न्यावं असं विचार हनुमानजी करतात. सीता उभय वर्माय मारिनाता गोपालिया श्री रघुनाथा दोघांचे प्रेता दाविन मी. हनुमानजी विचार करतायत अधर्मानं सीता वागली आहे. सीता अधर्म आहे. अधर्मानं तिचं असणारं वर्तन चालू आहे. त्यामुळे सीतेला इथं मारायला आपल्याला अवघड नाही. काहीच अडचण नाहीये. दोघांनाही मारून टाकू. जर रामानं विचारलं जर रामाला रागच आला तर ही दोघांची प्रेत नेऊन रामापाशी ठेवू त्यांना दाखवू असं हनुमानजी बोलतात. रागे गुलगावी तो गगने उडी घालवणे मारावया. किंवा नाही आपल्याला त्यांना मारता आलं. त्यांना जर मारलं तर रामाला राग येईल. त्याच्यामुळं नाही मारायचं. मग शेपटीमध्ये बांधू आणि रामचंद्रा समोर घेऊन जाऊ. मग काय दंड करायचा तो रामन त्यांची पत्नी बघून घेईल. म्हणून हनुमंता भयंकर राग आला असं सांगतात. वसुलते नाते पतिव्रता पतीचे चरणी देवीला माता काही एक कुठे न मी आता प्राणनाथा क्षमा कीजे. हनुमानजीला राग आलेला आहे. भयंकर राग आलेला आहे. पण तेवढ्या वेळामध्ये पलंगावरती इंद्रजिताला सीता बोलू लागलेली आहे. आधी पाया पडली. कारण आधी सांगितलं रत्नाई पतिव्रतेमध्ये अत्यंत पतिव्रतेमध्ये असणारा रत्न म्हणजे ती सुलोचना होती. म्हणून आपल्या आता कसा जरी असला तरी नवरा आहे. त्याच्यामुळे त्याच्या पाया पडली आणि पाया पडून विनीत वचनानं सुलोचना इंद्रजिताला बोलू लागली. या बजन्म तुम्हा प्रती नाही केली म्या विनंती हा घात देखोनी लंकापती का कुळती पुसत असे. आणि सुलोचना विचारू लागली आपल्या नवऱ्याला. म्हणले महाराज आपलं लग्न झाल्यापासून मी आतापर्यंत तुम्हाला काय मागितलं? काही मागितलेलं नाही. मी कशाची विनंती केलेली नाहीये. पण लंकेवरती जो आघात आलेला आहे रावण अडचणीमध्ये रावण संकटामध्ये मला पतिव्रतेच्या सामर्थ्यानं दिसतं. त्याच्यामुळे मी तुम्हाला एक विनंती करते ऐका. राखो दादा शोकवन तुम्ही पावला ती अपमान आकया कुमराले मरण कुळ निर्दळ राक्षसा. आणि सुलोचना सांगू लागली अशोकवन रावणाचं अत्यंत सुंदर आणि आवडतं स्थान आहे. चुकायला काय? बरोबर आहे. तुमची चूक करणार कोण आहे राव? यांची चाल शिका म्हणते मला. अशोक वनामध्ये जर राखो दादा जोग वन तुम्ही पावला ती
या कुमाराने मरणे कुळ निर्दळ राक्षसा. सुलोचना सांगू लागली, म्हणले पतिदेवा, अशोकून रावणाचं प्रिय आवडीचं स्थान आहे, त्याच्यामुळे त्याच्या भोवती रक्षण आहे. अशोक वनाचं रक्षण करत असताना तुम्हाला खूप अपमान होणार आहे. किती अपमान होणार आहे? बिळात लपेपर्यंत मार बसणार आहे. एवढा कठीण तुमचा अपमान होणार आहे. आणि अशोक वनाचं संरक्षण करत असताना अखयादी पोरं रावणाचे आहेत, त्यांचा प्राण जाणार आहे. दगडावर आपटून अखयाचं वध होणार आहे. जंबूमाळी मरणार आहे. सगळी मरणार आहेत. ही पुढचं जे होणारं भविष्य आहे ते मला आता दिसायला आहे, असं सुलोचना सांगते. इंद्रजित पुसे प्रिय प्रती आयसे होय कैसा रीती. रावणे आणि सीता सती कुळ समाप्ती राक्षसा. आणि इंद्रजिताने विचारलं पत्नीला, म्हणले तू म्हणते पण कसं होणार आहे? कारण त्यावेळेस सुलोचनानं सांगितलं काही नाही बघा, सीता आणि ता लंकेत ताई होणी उठले अति उत्पात. जेव्हापासून तुम्ही सीतेला लंकेमध्ये आणलाय तेव्हापासून लंकेमध्ये आयाच्या आधी कधी भूकंप होत होते का? आणि हनुमंतानं पड लंकेत उडी टाकली तरी लंकेत भूकंप आहे. वार नसताना रावणाच्या लंकेतला विजयकेत म्हणतो असणारा तो पताका गळून पडलाय वार नसताना. आणि एवढी जे काय आकांत होत आहे ते सीतेला आणल्यापासून होत आहे. आणि त्याच सीतेमुळं सगळ्याला मरण येईल असं सांगू लागले. वनी छळवनी जनक बाळी आणि छळला श्रीराम बळी. ते तो करेल लंकेची होळी राक्षस कुळी आकांत. आणि सुलोचना सांगते पतिदेवा, वनामध्ये त्या रावणाला सीतेलाही छळला आणि रामालाही छळलंय. श्रीराम छळीला महाबळी. राम कसा आहे? महाबळवान आहे. ते रामाच्या पुढे कोण टिकणार आहे? कुणीच टिकू शकत नाही. दैत्य ही बापुडे भगवंताच्या ताकदी पुढं. म्हणून त्या रामाला, बलवान असणारा राम त्या रामाला छळलंय, सीतेला छळलंय. एकाच बाणामध्ये तो रामचंद्र ब्रह्मांडाची होळी करायची ताकद रामाच्या बाणामध्ये आहे. तर लंका ही त्रिकुट आहे. लंकेची होळी करायला रामाला वेळ लागणार नाहीये असं सुलोचना सांगते. तुम्हावरी वगडे तीन दे कोणी ताके माझे मनान. प्राप्तो निंदा जानन बुद्धी आपण सांगावी. आणि सुलोचना सांगते, मला पडलेलं स्वप्न खरं होतं, कारण मी पतिव्रत आहे. आणि पहाटे बघितलं. आपण म्हणतो की पहाटेचं खरं होतं, पहाटच पडलं होतं मला स्वप्न. ते सांगायला लागले की तुमच्यावरती अत्यंत दुर्धर विघ्न आलेला आहे. आणि ते विघ्न जर निवरायचं असेल पप्पाकडे जावा आणि पप्पाला हात जोडा, विनंती करा, त्यांच्या पाया पडा, काय वाटेल ती करा. कुमार तुझा विश्वास त्याचा थोर. सीता देवोनी सुंदर श्रीरामचंद्र करी सका. सुलोचना सांगते, रावणाला जर बाकीचे कोणी सांगण्याचा प्रयत्न केला तर रावण कोणाचंच ऐकत नाही, स्वतःच्या बायकोच ऐकत नाही, मग बाकीचे कोणाचं ऐकणार आहे? पण तू अत्यंत विश्वासामधला आहे, त्याच्यामुळं तुझं कोणतीही गोष्ट रावण मान्य करील. त्यामुळं रावणाकडे जा, सासरे बुवांकडे जा आणि त्यांना फक्त एकच सांगा, रामाची सीता रामाला द्या, रामाशी आप्त करा, असं ही सुलोचना सांगतात. केली श्री रघुनाथ राक्षस कुळ होईल स्वसान. तुम्ही अक्षय समस्त यजवंत त्रिलोकी. आणि रामचंद्र सखा करा. रामचंद्र जर सखा केला तर तुमचा अक्षय राज्य राहणार आहे. रामाचं जर कृपाहस्त झाला तर कोण तुम्हाला त्या ठिकाणी मारणार आहे? त्याच्यामुळं रामचंद्राला सखा करा, अक्षय अशा प्रकारचं राज्य तुम्हाला भेटणार आहे. पण रामाला जर विरोध केला तर पाणी भाजायला सुद्धा कोणी शिल्लक राहणार नाहीये. सुलोचना सांगतात. इंद्रजित सांगे अति एकांत रावणाची सीता सन्निपात. जो जो सांगेल हित स्वार्थ त्याचा घात करू जावे. कालच विषय झाला महाराज, कालच सांगायला होतं. शूर्पणखेने सांगितलं होतं सीता अशी आहे आणि अशी आहे म्हटल्याबरोबर रावणाला
गिलासामध्ये सीता दिसू लागली, ताटामध्ये सीता दिसू लागली. कालच विषय झाला. शूर्पणखेनं फक्त सांगितलं होतं रामापाशी सीता आहे. लागले ध्यान सीतेचे, सीतामय त्याचं मन झालं. त्याला सीतेशिवाय काही दिसना. ह्याला सीता सन्निपात म्हणायचं. आणि अशा प्रकारचा सन्निपात रावणाला झालाय. त्यामुळं आता रावण कुणाचंच ऐकणार नाही. मी असो अगर कोणीही असो, जो जो सीतेला सोडून दे असं रावणाला सांगेल, रावण त्याला मारून टाकील. मग तिथं मी जरी गेलो तरी माझी अवस्था हीच होईल असं इंद्रजित सुलोचनेला सांगू लागला. सख्य करोनी श्री रघुनाथा सीता सोडी मध्ये म्हणता, माझ्यात करो दावेल घाता वैद्यने माता पितृदोष. आणि मी जर सांगायला गेलो की रामचंद्राचं सख्य करा आणि रामाची सीता रामाला देऊन टाका, तर त्या ठिकाणी तो रावण ऐकणार नाही, मलाच मारायला धावेल. माझ्यावरती सुद्धा तलवार उचलायला रावण घाबरणार नाही. कारण त्याला सीतेपेक्षा आता सध्याला प्रिय कोणीच नाहीये, म्हणून तो कोणाचंच ऐकणार नाहीये असं इंद्रजिताला ऐक प्रिय सावधान चुकवली या न चुके मरणा, होणार ते होईल जाणे बुद्धी आपण सांगावी. आणि इंद्रजित सांगू लागला, हे बघ म्हणले लक्ष देऊ नाही, एखाद्याचं जर मरणच आलं आणि चुकवायचा प्रयत्न केला तर मरण चुकतं का? नाही चुकत. कवाच चुकत नाही. आणि कोणीही प्रयत्न करू द्या. अहो तर्णपर्ग अभिमन्यू चक्रव्यूहामध्ये मारला, ताकद नव्हती का कृष्णामध्ये, अर्जुनामध्ये नव्हती का? पण उठवलं नाही. मरण चुकवता येत नाही. त्यामुळे आई ज्याचं मरण जेव्हा तेव्हाच येणार आहे. आपण जास्त बुद्धी त्याच्यामध्ये डोकं घालायचं नाही. जे घडणाऱ्या गोष्टी त्या घडतच असतात असे बायकोला समजावून सांगू लागला. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री प्रभू रामचंद्राय नमः. ऐसी दोघांची एकांत कथा ऐकोनी हनुमंता, सुलोचना नवे सीता ऐसे तत्वता मानिले. हनुमंतानं ऐकलं. काय ऐकलं? पती पत्नीच्या गोष्टी ऐकल्या. काय संवाद करत होते दोघ जण, हनुमंतानं ऐकलं. ऐकल्यानंतर त्यांनी जो संवाद केला त्या संवादावरून हनुमंताच्या लक्षामध्ये आलं की रामाची सीता ही नाही. तर सीता असती तर सीतेला सोडा म्हटली नसती. त्याच्यामुळे पुढचं जे आपण करणार आहोत ते हिनं आधीच सांगितलंय. याचा अर्थ ही सीता नाहीये असं हनुमंताला खात्री झाली. मग काय करतात ऐका. इंद्रजिता सुलोचना एकांती कोणे ठाई सीता सती, राखली आहे लंकापती ते मारुती नायकेची. आणि इंद्रजिताचा आणि सुलोचनेचा संवाद चालू होता. संवाद चालू असताना हनुमंतानं ऐकलं. हनुमंताच्या लक्षात आलं की ही तर सीता नाही म्हटल्याबरोबर हनुमान निघून गेले. पण हनुमान पूर्ण ऐकायला थांबलेच नाही. पुढे संवाद चालूच होता. नेमकं सीता कुठं ठेवले ही सुलोचनेने इंद्रजिताला बोलण्यामध्ये कळलं असतं, पण हनुमंतानं ते ऐकलं नाहीये. तातडीनं तिथून निघून गेले. लंके माझी आहे सीता शुद्धी लागली हनुमंता, तिची सौदावया तत्वता होय निगता ते थोणी. या दोघांच्या भाषणावरून, दोघांच्या संवादावरून हनुमंताला एवढं लक्षामध्ये आलं की सीता लंकेतच आहे. पण नेमकं कुठं आहे, कुठं शोधायचं? मग आता असू द्या, लंकेमध्ये फिक्स आहे. आता इथून पुढे जाऊ, सीतेचा शोध करू. म्हणून हनुमंतानं इंद्रजिताच्या घरावरनं उड्डाण केलं. मेघाऊनी उंच शिखरा, मेघवर्ण दीर्घ शिखरा, ते शोधावया सीता सुंदरा, उडे सत्वर मारुती. आणि असं घर पाहिलं. हनुमंतराय निघाली. तिथून जात असताना मेघापेक्षा आकाशापर्यंत सुद्धा उंच असणारं शिखर, आकाशाला जसं वर्ण आहे तशा पद्धतीने ते असणारं इंद्रजिताचं घराचं शिखर होतं. तिथून हनुमंतानं उड्डाण केलं आणि सीता शोधण्यासाठी पुढे हनुमानजी निघाले. सादरे शोधिता घरा, हनुमान दचकला थोरा, कुंभकर्ण महाथोरा, निशाचर पौडला. हनुमानजी सीतेचा शोध करत 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 पुढे निघाले. दचकले हनुमान, कारण भयंकर धिप्पाड शरीराचा कुंभकर्ण जो आपल्याला होता, एवढा भयंकर मोठा असणारा कुंभकर्णाचं शरीर, दीर्घ काया
असणार शरीर हनुमंतानं पाहिलं. काय झालं? दीर्घ करिता महाघोरा, नादे कोंदले अंबरा, शंख केली या समोरा, कानी उत्तरा पडेना. आणि तो असणारा कुंभकर्ण एवढा दीर्घ भयंकर होता. त्यानं असणारा त्या ठिकाणी आवाज जरी केला कुंभकर्णानं तरी सुद्धा मेघाची कांठाळीमध्ये बसेल एवढं असणारा त्या ठिकाणी त्याच्या आवाजानं आकाश धुमधुमून जाईल एवढा भयंकर असणारा त्याचा नाद होता. त्यानं त्या ठिकाणी असणारा ओरडला कुंभकर्ण. आवाज जरी सहज दिला तरी सुद्धा तिथं जो बोलतोय त्याचा एकमेकाला शब्द ऐकायला येत नाही. असं दीर्घ हाक त्या कुंभकर्णाची आहे. श्वासोश्वासाच्या आवृत्ती, शतानुशते पडले हस्ती, निर्गुम नाही तळमळती, मैसे आरडती त्या माझी. आणि कुंभकर्णानं जर श्वास घेतला श्वास सोडला तर त्या असणाऱ्या श्वासाच्या हवेबरोबर 100 हत्ती नाकामध्ये जात होते. आणि गेल्यानंतर पुन्हा निर्गम होतं का? बाहेर येता येत नव्हतं. ऐका दोन्ही नासा पटांबरी, सगळे कळप गती करी, त्यांच्या निर्गुमान आहे बाहेरी, प्राणी मारती प्राणांते. आणि त्या असणाऱ्या कुंभकर्णाच्या नाकामध्ये दोन्ही बाजूनं कळप जात होते. एक कळप म्हणजे अनेक हत्तींचा कळप असतो, अनेक हरणांचा कळप असतो, अनेक लोक एकत्र येणे, अनेक प्राणी एकत्र म्हणजे त्याला कळप म्हणायचा. आणि ते असणारे कळपच्या कळप कुंभकर्णाच्या नाकामध्ये जात होते आणि तिथून त्यांना बाहेर येता येत नव्हतं. त्यामुळे जीवाच्या आकांतानं ते प्राणी नाकामध्येच तळमळत होते. असा दीर्घ काय कुंभकर्ण पाहिला. गाई म्हैशी बैल घोडी, श्वासश्वासी घुंगरडी, निद सूर्या नाक रगडी, मारती किडी प्राणांच्या. आणि एवढे असणाऱ्या त्याच्या नाकामध्ये गायी होत्या, म्हैशी होते, बैल होती, श्वासामध्ये आतमध्ये जात होते. आणि त्या ठिकाणी असणारे गायी बैल ह्यांनी जरी नाक कुंभकर्णाचं रगडलं, बैल जरी त्या नाकावरती घातल्या तरी काही फरक पडत नाही. चिलाट आल्यासारखं कुंभकर्णाला वाटत होतं. अशा पद्धतीची पूर्ण निद्रा त्या कुंभकर्णाची होती. हनुमान म्हणे आपुल्या चित्ती, जय रचिली याची मूती, तयाळसा नाही प्रजापती, अमुपमाती रचिली. आणि हनुमंताने विचार केला केवढं भयंकर दिसायला लागलंय. ज्या वेळेस ही मटेरियल तयार करत होता त्यावेळेस ब्रह्मदेवाला आळस कसा आला नाही. एवढा मोठा दीर्घ काय शरीराचं तयार करत असताना ब्रह्मदेवाला कंटाळा कसा आला नाही एवढं मोठं शरीर तयार करायचं. उगो त्या ठिकाणी भयंकर काही बी तयार केलं ब्रह्मदेवानं असं हनुमानजी बोलतात. बाबर झोट्या ती विशाळ, जैसे भाले आणि याळ, अंगीची रोमे जैसे शूळ, दांत विकराळ खतेले. आणि त्या कुंभकर्णाचे असणारे डोक्यावरची केस अत्यंत भयंकर जोट्या होत्या. आणि त्याच्या असणाऱ्या अंगावरचे जे केस होते कुंभकर्णाचे, आपले अंगावरती पायावरती हातावरती बारीक बारीक असतात रोमांच, ते रोमांच जर पाहिलं तर भयंकर शूळ रवलेत की काय असं ते बघणाऱ्याला दिसत होतं. दात अत्यंत विकराळ. आता काय त्याला दात घासाय ब्रश केवढा लागत असेल, त्याच्यामुळे भयंकर दात कधी उठतच नव्हतं ते. आपण म्हणतो बघा 6-6 महिने झोपायचं 6-6 महिने जागायचं, असं नाही. 6 महिने झोपायचा, 1 दिवस उठायचा, पुन्हा 6 महिने झोपायचा. याचं पूर्ण सगळं आयुष्य झोपेमध्ये गेलेलं आहे. वर्षातनं फक्त 2 दिवस जागा राहायचं असं वर्णन आहे युद्धकांडामध्ये पुढं. आणि असा असणारा कुंभकर्ण सदुदित निद्रेमध्ये होता असं हनुमंतजी पाहतात. शेवाळले दिसती दशन, कलन करी दांतवण, देखोनिया त्याचे वदन, आले वमन हनुमंता. कुंभकर्णाचा चेहरा पाहिला. त्याचे असणारे दात शेवळ, दातावरती शेवळ चढलेले होते कुंभकर्णाच्या. कधी घासलेच नव्हते, त्याला टाइमच नव्हता दात घासायला. त्याच्यामुळे कधी दात नाही, कधी तोंड धुवायचं नाही, काय नाही काय नाही. आणि त्याचं असणारे सगळे दात खराब झालेले होते, त्याच्यावरती शेवाळ चढलेले होतं. कधी त्या असणाऱ्या दाताला पाणी नाही, कधी ब्रश नाही, कधी काही नाही. आणि त्याच्या तोंडाचा वास यायला लागलेला होता. हनुमंतानं बघितली, हनुमंताला उलटी आल्यासारखं झालं. हनुमान म्हणला दिशा आपली चुकली. येथे आली या श्री रघुनंदन, याची पाहावी अंगवण, प्रथम यासी माझे रण, केला पण हनुमंते. हनुमंतानंच कुंभ
कुंभकर्णाला पाहिल्याबरोबर विचार केला, आता ह्या कुंभकर्ण एवढं दिसायला लागलंय पण आतमध्ये आहे का नुसतं पुचटच आहे, फक्त शरीरानेच वाढलंय का याच्यामध्ये सामर्थ्य आहे का नाही. ज्यावेळेस रामचंद्र लंकेला येतील त्यावेळेस मी ह्या कुंभकर्णाकडे बघेल. आता झोपले, कशाला झोपमोड करायची, झोपू द्या. रामचंद्र युद्धाला आले, मग ह्याच्याकडे ताकद बघू म्हणले किती आहे. अहो या कुंभकर्णाला हनुमान असं हातावरती घेऊन गरगर फिरवत आहे. सुग्रीव राजा ह्या कुंभकर्णा बरोबर युद्ध करतायत, एवढी बलवान वानर आहे, बघू म्हणले याच्याकडे किती ताकद आहे, असा विचार हनुमानजी करतात. देखोनी त्याची देहस्थिती कंटाळला स्वयं मारुती, येथे कैची शितासती म्हणून चित्ती त्रासला. त्याची असणारी मूर्ती पाहिली, दीर्घ अति काय असणारा कुंभकर्ण पाहिला, हनुमान कंटाळले. कंटाळा आला हनुमंताला, आळस आला, नको म्हणले या ठिकाणी हित सीता नसेलच म्हणून तिथून निघाले. अति त्रासे उद्वेगाला अत्यंत खेदे खिन्न झाला, ब्राह्मण जन्म पावला व्यर्थ गेला निद्रेने. आणि हनुमानजी विचार करू लागला, अत्यंत निद्रेने व्यापलेला आहे, त्याला त्रास, त्या ठिकाणी हनुमंताला त्रास झाला, त्याच्या असणाऱ्या कुंभकर्णाला पाहून निद्रेने व्यापलेला आहे. एवढा मोठा जन्म आपल्याला भेटलेला आहे आणि आपण फक्त खायचं आणि झोपायचं, खायचं आणि झोपायचं. रामायणाला कधी सुद्धा नाही. जन्म कशासाठी आहे, देवे दिला देह भोजना, भजनाला दिलाय का, खायला दिलाय काय, खावा बी लागतंय पोटासाठी, पण भजनासाठी देह दिलेला आहे. पण तो या झाला बाधा फाटा बाधिकेचा, बंधन केलेल्या या देहाला वाच. अर्ध्या आयुष्य हातोहाती बळेची हिरोनी नेले राती, जागा झाली असते सिरती कामासक्ती कामाची. आयुष्य आपल्याला भगवंतानं दिलेलं आहे महाराज, पण आपलं जेवढं आयुष्य आहे, आता पहिलं महाराज किती अनेक वर्ष आयुष्य होतं, त्याच्यानंतर पुन्हा 10,000 वर्ष आली, त्याच्यानंतर पुन्हा 1000 वर्ष आली, त्याच्यानंतर पुन्हा 100 वर्ष आली, त्याच्यानंतर पुन्हा 100 मधलं 1 शून्य कमी करायला लागलो होतो, म्हटलं नगर तेवढ्यात काय करायचंय 10 वर्षामध्ये. म्हणून असं एक शून्य कमी 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 होत 100 पर्यंत माणसाचं आयुष्य आलंय. आता 100 मधलं 1 शून्य भगवंतानं कमी करू नये, ते केलं तर मग अवघड आहे असं म्हणले. आणि एवढं 100 वर्षाचं आयुष्य असताना सुद्धा त्यातले अर्ध आयुष्य फक्त झोपेमध्ये जाते, अशा पद्धतीने सांगतात. कुटुंब चिंता बैसली चित्ती ते तवन सोडी कल्पांती, आयुष्य गेले याची रीती द्रव्यासक्ती अतितृष्णा. आणि आयुष्य गेलंय आपल्याला कळतं का, आयुष्य गेलेलं कळत नाही. आपण उग वाढदिवसावर वाढदिवस साजरे करतोय, पण ती नसतंय, ते आपलं दिवस आयुष्य खंडन झालेलं असतंय, आपल्या लक्षातच येत नाही महाराज. आयुष्य जात आहे पहा, आयुष्य जात आहे पहा, काळ जपतसे महा, काळ जपतसे महा, स्वहिताच्या घोर व्हा, स्वहिताच्या घोर व्हा, ध्यानी राहा श्री हरीच्या. भगवंताचं भजन करा, आयुष्य जात आहे आपल्याला कळत नाही, चाललंय. कुटुंबाची चिंता असते महाराज, करावी लागते, कार्य आहे, पण कुटुंबाची चिंता करत असताना आपल्याला सोडती का कुटुंबाची चिंता. आपल्या लेकरा बाळांचं असते, पुन्हा त्यांच्या लेकरा बाळांचं, पुन्हा किती बी कमवा, आपलं समाधान होत नाही. आपलं कुटुंबाची चिंता आपली संपत नाही, कधी कल्पंती मिटत नाही, कारण आपण त्या विषयामध्ये खोलपर्यंत अडकलेला असतो. त्या विषयाच्या दरीमध्ये गेलं तिथून आपल्याला बाहेर येता येत नाही, म्हणून आयुष्य गेलेलं आपल्याला कळत नाही. नाथ महाराज सांगतात, भोजन शयन द्रव्यासक्ती जन नागवले याच रीती, कुंभकर्ण नागिविला सुषुप्ती शीतासती येत कैची. आणि जनाला वेडून टाकलंय, जन नागवलंय. कशानं नागवलेत लोक, भोजन शयन द्रव्य आसक्ती, जेवायचं झोपायचं पैशाचा लोभ करायचा, कुटुंबी कमावायचं पैसे कमवून आणायचे, झोपायचं जेवायचं बस. कधी रामायणाला जायचं नाही, कधी रामायण लावायचं नाही, तिकडे फिरकायचंच नाही. आणि जे आपण जातो त्यालाही लोक नाव ठेवतात महाराज, काहीच काम करत नाही, उठले सुट्टी त्याला. तुका म्हणे सत्य कर्म व्हावे साह्य, आणि घातलिया भय नरका जाणे. एखादं चांगलं पुतीला चाललंय तर जाऊ दे, अडवू नका त्याला, अडवणं तर अडवणारा नरकाला जातोय. आपण जर आपल्याला जर कोणी सांगितलं जाऊ नको, आपण कॅन्सल केलं तर आपलं नुकसान नाही,
जन कॅन्सल करायला वेळ तो नरकाला जातोय. त्यामुळे चांगल्या कर्माला सहाय्य व्हा. आणि लोक नागवले गेलेले आहेत. भोजन, खाणं, पिणं, झोपणं, द्रव्याची आसक्ती करणं, लोभ करणं याच्यामुळे जन नागवून गेलं. कुंभकर्ण नागवलाय फक्त झोपीनं, त्याला झोपीशिवाय दुसरं काही सुधरत नाही. इथं सीता नसेल, हनुमान निघाली. ते तोनी करुणी उड्डाण देखिले विभीषणाचे भुवन टाके पताका वृंदावन हरी कीर्तन रामाचे. तिथून असणाऱ्या उड्डाण केलं विभीषणजीनं, त्या हनुमानजीने उड्डाण केलं. कुंभकर्णाच्या घरावरून निघाले. विभीषणाचं मंदिर पाहिलं. विभीषणाच्या घरी गेले की रामायणाचा अध्याय चालू होता. हनुमंतानं ऐकला. हनुमान म्हणला आता अध्याय झाल्याशिवाय जायचं नाही. विभीषणाच्या घरामध्ये पूती चालू होती, रामायण चालू होतं. महाराज 2 मिनिटांमध्ये सांगतो. विभीषणाच्या प्रत्येक घरावरती राम रामा, एका विटेवरती रा आणि एका विटेवरती म लिहिलेलं होतं. आता लंकेत कुठंच भजन नव्हतं, कुठंच पूती नव्हती. विभीषणाच्या घरामध्ये रोज भजन चालायचं. आणि कोणीतरी बातमी दिली रावणाला. बघा म्हणले, राम तुमचा वैर आणि त्याचं भजन, तुमच्या वैराचं भजन तुमचाच भाऊ करतोय. रावणाला राग आला ना, तलवार कमराची उपसली, दाना पाय आपटीत 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 विभीषणाच्या घरामध्ये गेला. घरामध्ये गेले गेले विटेवरती पाहिलं घरातल्या राम, एका विटेवरती र, एका विटेवरती म. रावणाला बघितलं, तळपायाच्या आग मस्तकाला गेली. मी सांगतोय लोकांना पुतीला जाऊ नका, भजन करू नका, आणि माझ्याच घरामध्ये तो भजन चालू केलंय. विभीषण म्हणले, दादा झालंय काय, हे काय सगळं राम 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 लिहिलेलं आहे. मग विभीषणानं रावणाला बसवलं, पाणी प्यायला दिले. म्हणले, दादा शांत हो, ह्याचा अर्थ तुला कळला नाही. राम म्हणजे रावण, म म्हणजे मंदोदरी. तुमच्या दोघांच्या नवरा बायकोच्या घरावरती नाव टाकलंय, रामाचं नाहीये. मग रावणाला आनंद वाटला, उल्हासानं निघून गेला. असं भजन हनुमंतानं ऐकलं. टाळ घोषा मृदंग मेळी नैराश्य निधडा वैष्णव बळी नामा सरसी वाजवी टाळी सुख समेळी डुल्लत. आणि विभीषणाच्या घरामध्ये टाळ मृदंगाचा आवाज होता. वैष्णवामध्ये बलवान असणारे विभीषण जे होते, वैष्णव विष्णू भक्त होते. आणि नामस्मरणाचा आवाज त्या असणाऱ्या विभीषणाच्या घरून हनुमंतानं ऐकला. आनंद वाटला. कीर्तन सुखे सुखावले आपापनिया विसरले परमानंदे तृप्त झाले गाऊ लागले रामगुण. आणि या असणाऱ्या राम नामस्मरणामध्ये आगाध शक्ती आहे. कीर्तनाचं सुख कोणालाही भेटत नाही. ज्याला आवड आहे त्याला एवढं सुख त्या कीर्तनामध्ये वाटतं की तो स्वतःच त्या असणाऱ्या कीर्तनामध्ये विसरून जातो, हरवून जातो. महाराज कीर्तनामध्ये ज्याला आवड आहे, गोडी आहे, आणि त्या गोडीने जर तू गेला तर तो स्वतःला विसरतो, टाइम लक्षात येत नाही. एवढं असणार सुख या कीर्तनामध्ये आहे असं या ठिकाणी सांगतात. निरपेक्षी विचक्षण श्रुती उपरमे सावधान श्रीराम सगुणी निर्गुण करती कीर्तन ते ऐका. आणि कीर्तन त्या ठिकाणी असणारं चालू होतं. पण कीर्तन कसं होतं? निरपेक्ष कीर्तन होतं. मग कीर्तनाला आल्यावर, पुतीला आल्यावर पेट्रोल पुरतं सुद्धा मागायचं नाही, ती अपेक्षा झाली. महाराज निरपेक्ष असणारं कीर्तन चालू होतं विभीषणाचं. आणि कीर्तन हे निरपेक्षच असावं, कारण परमार्थाचे मुख्य पिक निरपेक्षतेची नासिका तेने विन ते निर्नासिका. परमार्थाला नाक आहे, माणसाला सुद्धा नाक आहे. नाकाशिवाय किंमत आहे का? तसं परमार्थाचं नाक म्हणजे निरपेक्षता आहे. निरपेक्ष भावनेनं भजन चालू असेल तर त्या ठिकाणी असणारा, मग त्या असणाऱ्या भजनामध्ये श्रुती सुद्धा येत आहे. सावधान पद्धतीने ते असणारं भजन कीर्तन ऐकतात. फक्त भावना निरपेक्ष असावी असं या ठिकाणी सांगतात. श्रीरामे धरणी अति पावन राम जीवन राम दहन राम तपन राम गगन राम परिपूर्ण परब्रह्म. विभीषणाच्या घरामधलं भजन हनुमानजी पाहू लागले. कसं पाहू लागले हो? रामचंद्रच धरणी, रामचंद्र अग्नी, रामचंद्रच त्या ठिकाणी असणारा पृथ्वी, रामच आकाश, रामच भिंती, रामच जमीन, सगळं रामच. तिळभरी ठाव नाही रिता. रामाशिवाय तिळा एवढी सुद्धा जागा शिल्लक नाही. जळी स्थळी काष्टी सगळीकडे विभीषणाच्या घरामध्ये रामच कोंदलेले हनुमानजी पाहतात. राम नामाचे उन्मन राम चित्ताचे चैतन्य गण राम बुद्धीचे सज्ञान राम परिपूर्ण परब्रह्म. आणि राम त्या ठिकाणी मनाचं उन्मन आहे. मनाला चेतना देणारा तो राम आहे. राम चैतन्याचा असणारा जी काय चित्ताचं चैतन्य असणारा तो रामचंद्र आहे. राम परमात्मा आहे. राम त्या ठिकाणी असणारा
बुद्धीचं ज्ञान, बुद्धीच्या ठिकाणी ज्ञान देणारा तो राम आहे. आणि असा असणारा सबाह्य अभ्यंतरी प्रत्येक ठिकाणी कोंदलेला राम आहे असं महाराज बोलतात. राम जंगमी सावरी, राम सबाह्य अभ्यंतरी, राम परमात्मा श्री हरी, जगदुद्धारी श्रीराम. राम प्रत्येक ठिकाणी आहे. स्थावरामध्ये राम आहे, त्या ठिकाणी सूक्ष्मामध्ये राम आहे, स्थूळामध्ये राम आहे, चराचरामध्ये राम आहे. कारण तो असणारा जगाचा कार्यकर्ता आहे, जगाचा उद्धार करणारा तो राम आहे. त्यामुळे प्रत्येक ठिकाणी राम कोंदलेला आहे असं महाराज सांगतात. देखोनी कीर्तनाची गोडी, हनुमंत अत्यंत आवडी, रंगी घालूनी या वेगे उडी, गुप्त गडबडी नाचत. विभीषणाचं रामायण चालू होतं आणि हनुमंताला तीच आवडत होतं महाराज. आवड, रामायणाची आवड असली की माणूस कुठेही जातं. रामायण चालू असले की लगेच जातो. तिथं काय आमंत्रण लागतं का? अजिबात लागत नाही. आणि मग विभीषणानंच भजन पाहिलं, हनुमंताला आनंद वाटला. लंकेमध्ये फिरलो, एवढ्या ठिकाणी कुठंच भजन दिसलं नाही, तर रामायण दिसलं. त्या असणाऱ्या विभीषणाच्या भजनामध्ये हनुमंतानं उडी टाकली, नाचू लागली. रंगी नाचता हनुमंत, रंगी ओसंडला परमार्थ, तेने विभीषणा मूर्छित, परम भक्त परमार्थी. आणि विभीषणाच्या असणाऱ्या भजनाच्या रंगावरती हनुमान नाचत होते. आणि नाचत असताना त्या भजनाच्या प्रेमामध्ये मूर्छित झालेले विभीषणजी होते. प्रेमावस्था होती भगवंताच्या भजनामध्ये, त्यामुळे ती प्रेम अवस्था पाहिली. मूर्छित असणारे विभीषणजी पाहिले. हनुमंताला आनंद वाटला. एवढ्या निस्तीम भक्त रामाचा असू शकतो लंकेमध्ये सुद्धा, हेही हनुमंत पाहतात. हनुमंता स्वयंदर्शन, नाटवे देह विदेह बाण, विभीषणा मूर्छापन्न, आपण विसरला. आणि हनुमंत पाहता येते असणाऱ्या विभीषणाचं भजन हनुमान सुद्धा विधी अवस्थेमध्ये झाले. आणि विभीषण सुद्धा त्या ठिकाणी रामाचं भजन करत होता. त्यामुळे दोघांनाही देहभान आठवत नव्हतं. आपल्याला सीताशुद्धी करायचं सगळं विसरून गेले. विभीषण सुद्धा रामचंद्राच्या भजनामध्ये तल्लीन झालेले होते असं सांगतात. दोघांची ओळखी नसता, दोघां भेटी गोष्टी न होता, दोघा झाली एकात्मता, श्रीराम कथा कीर्तने. दोघांची ओळखी होती का? विभीषणजी हनुमंताची कधीच नव्हती. दोघांचं बोलणं झालेलं नव्हतं, दोघांचा संवाद नव्हता, काही नव्हतं. तरी सुद्धा दोघही एकच झाले. दोघही एकामध्येच रंगून गेलेले होतं. ते म्हणजे राम कीर्तन, रामाचं भजन. आणि इथं आल्यानंतर ओळखी लागत नाही. कुणी अनोळखी माणूस जरी आला तरी या पोथीमध्ये निमग्न होऊन जातो महाराज. इथे ओळखीचीच गरज लागत नाही. विभीषणजी आणि हनुमान दोघही भजनामध्ये तल्लीन झालेले होते असं महाराज सांगतात. हरि कीर्तन ते स्वकर्म, हरि कीर्तन तो स्वधर्म, हरि कीर्तन प्रेम परम, जय परब्रह्म प्रापक. आणि भगवंताचं भजन कीर्तन करणं हे स्वकर्म आहे. स्व म्हणजे स्वतःचं, कर्म म्हणजे कार्य. पहिलं जीवाचं कार्य काय असेल तर ती भगवंताचं भजन करणं हे त्याचं कार्य आहे. पण लोक ती करत नाहीत. आणि भगवंताचं भजन करणं हाच स्वधर्म आहे. स्वधर्म कोणता आहे? आपापला धर्म कोणता आहे? रामाचं भजन निस्सीम करणं, निष्काम भावनेने भगवंताचं भजन करणं हा स्वधर्म आहे. हे स्वतःचं कर्म आहे. पण लोक करत नाहीये असं या ठिकाणी सांगतात. विभीषणाचे भुजे प्रती दिग्विजयी श्रीराम मूर्ती, ते देखोनी या मारुती, परम प्रीती सुखावे. आणि विभीषणाचं पाहिलं. विभीषणाच्या घरामध्ये विभीषणाच्या असणाऱ्या समोर हातानं टाळी चालू होती, मुखामध्ये नामस्मरण विभीषणाचं होतं. आणि रामचंद्राची मूर्ती पाहिली हनुमंतानं. त्यामुळे हनुमंताला आनंद वाटला. विभीषणा श्रीराम भक्त, हनुमान आनंदे नाचता, भावे भजता श्री रघुनाथ, नित्य मुक्त विभीषण. विभीषण हा रामचंद्राजींचा भक्त आहे. हनुमंताला पाहिलं, हनुमंताला आनंद वाटला महाराज. कोणीतरी असणारा निस्सीम रामचंद्राचा भक्त या ठिकाणी दिसला, याचा आनंद हनुमंताला वाटला असं सांगतात. राक्षसा श्रीरामाची भक्ती, हरी केव परमे मारुती, रामे रावणाची केली अशांती, राज्य प्राप्ती विभीषणा. आणि हनुमंतानं विचार केला, विभीषण एकच अख्ख्या लंकेमध्ये एकच गरमाळकरी दिसलं होतं हनुमंताला, ते विभीषणाचं. रोज रामायणाचा अध्याय, रामायणाचं पारायण चालू असणार ते विभीषणाचं घर होतं. हनुमंताने विचार केला, उद्या जर रामचंद्र लंकेला आले
आणि रावणाला मारलं, तर रावणाला मारल्यानंतर लंकेचं राज्य आपण बिभीषणाला द्यायचं, कारण आपल्यालाही माहित आहे आपल्या शब्दाच्या पुढे राम जात नाही, कारण जे भक्त बोलत ते देवाला करावं लागतं. त्यामुळे आजच बिभीषणाला लंकेचं राज्य देऊन टाकायला अडचण नाही, हनुमानजी बोलतात. माझ्या श्रीरामाची भक्ती राज्य करिता नित्य मुक्ती आस्था स्त्री पुत्र संतती भुक्ती मुक्ती भंगेना. रामचंद्राची भक्ती करत असताना परिवार असू द्या, परिवार असेल तरी सुद्धा भक्तीचा भंग होत नाही, पण माझ्या रामाची भक्ती करावी लागते. भक्ती कुणाची करावी लागते? देव लय झाली महाराज, एवढी देव झाली लोकांना देवदेव कळायला, पण देव कळा नाही येणार. देवदेव करतेच लोक, पण देव कळतो का? जना कैसे झाले मुड सेंदुरे भरला देखती दगड तेथेची भजती दृढ नेनोनी हा श्रीहरी ते. भगवंताला लोक विसरले, शेंदूर फासलेला दिसलं की त्यालाच नमस्कार करतील. देवदेव लय झाली, पण आपला तो एक देव करून घ्यावा तेने विना जीवा सुख नाही. आणि हनुमानजी सांगतायत माझ्या रामाची भक्ती करा. वाचा. हनुमंते केला आपण रामे मर्दिलिया रावण लंकापती विभीषण हे शुभ चिन्ह सत्य माझे. आणि हनुमंतानं तेव्हाच पण केला ज्यावेळेस रामचंद्र रावणाला मारतील त्या लगेचच हे असणाऱ्या लंकेचं राज्य बिभीषणाला द्यायचं हे हनुमान प्रतिज्ञापूर्वक बोलू लागले. जेथे श्रीरामाची भक्ती तेथे आहे श्रीराम शक्ती राम राज्य लंके प्रती सीता सती येतेची देखा. आणि विचार केला हनुमंतानं, जिथं रामाची भक्ती आहे तिथंच राम राज्य आहे. आता हे रावण रूपी अहंकार संपला की रामाचंच राज्य लंकेवरती येणार आहे. त्याच्यामुळे इथं निश्चितच या लंकेमध्ये सीता असेल, कारण भक्ती आहे असेल असा विचार हनुमानजी करतात. जेथे निघाली राम शक्ती तेथेची भुक्ती तेथेची मुक्ती राम राज्याची अशी स्थिती केला मारुती निश्चय. आणि हनुमंताने विचार केला की जिथं असणारी सीता निश्चितच आहे तिथंच भक्ती मुक्ती ज्ञान वैराग्य सगळं आहे, फक्त मुख्य भक्ती पाहिजे. इथं भक्ती रूपी सीता आहे आणि भक्ती आहे म्हणून सगळं पाठीमागून येणार आहे. आधी भक्ती रूपी सीता लंकेमध्ये आली, त्याच्यानंतर हनुमानजी ज्ञान रूपी हनुमान लंकेमध्ये आले, पुन्हा वैराग्य मूर्ती लक्ष्मण जे आले की मग देव श्रीरामचंद्र रूपी देव लंकेमध्ये येतील. पण आधी कोण आलं? भक्ती आली. आधी भक्ती पाहिजे. भक्ती असली, भक्तीने धरली हाते मागे ज्ञान वैराग्य येते. भक्ती पुढे चाललं की ज्ञान वैराग्य देव सगळं भक्तीच्या पाठीमागे येतात. म्हणून भक्ती रूपी सीता इथंच आहे. हनुमानजी बोलतात. सीता आगमन लंके प्रती रावणासी मरण मुक्ती बिभीषणा राज्य प्राप्ती केला मारुती निश्चय. हनुमंताने निश्चय केला ज्यावेळी सीतेचं आगमन लंकेमध्ये झालं त्यावेळेस रावण मरेल आणि लंकेची प्राप्ती बिभीषणाला होईल. मागील श्रम खेद उपहती येथे आलिया झाली शांती धन्य वैष्णवाची संगती महिमा किती मी वाणू. हनुमानजी बोलतायत पाठीमागे जेवढा मला त्रास झाला लंकेमध्ये सीतेचा शोध करत असताना इथं रामायण बघितल्याबरोबर आनंद वाटला. जो पाठीमागचा श्रम होता तो सगळा संपला. धन्य संताची संगती. हनुमानजी बोलतात. संत संगे निरसे भ्रांती संत संगे जड उद्धारती संत संगे ब्रह्म प्राप्ती नित्य मुक्ती सतसंगे. संताच्या संगतीमध्ये आले की भ्रांती संपते. संताच्या संगतीने जडाचा जीवाचा उद्धार होतो. त्याच्यासाठीच संत येत असतात. उद्धाराया आले जड जीवा ब्रह्ममूर्ती संत जगी अवतरले. उद्धाराया आले जड जीवा. जड जीवाचा उद्धार करणारे संत असतात. संतामुळे ब्रह्मप्राप्ती होते. संतामुळे देवाची भेट होते. कारण हरिप्राप्तीची उपाय धरावे संताचे ते पाय. संताची भेट झाली की देवाची भेट होते असं हनुमानजी सांगतात. संत चरणीचे रजकण हनुमान वंदी पायापण चरण रजी घाली लोटांगण परम पावन पदरज. संताच्या चरणाची माती आहे. संत कुणाला म्हणायचं ज्याला रामाशिवाय काहीच कळत नाही तो संत आहे.
आणि निस्सिम रामचंद्राचं जो भजन करतो तो संत, अशा संताची माती हनुमंतानं उचलली, आपल्या रजकण पादकण असणाऱ्या कपाळाला लावले. कारण तोच संत जो रामाला विसरत नाही, तोच संत जगामध्ये श्रेष्ठ आहे आणि त्याची माती कपाळाला लावू लागले. चरण राजा स्नाना पुढे तीर्थ मात्र तेवा पुढे, चरण राजे मुक्ती जोडे ब्रह्मा तुडे पदरजे. आणि संताच्या चरणाची माती जर लागली तर जगामध्ये कुठलंही तीर्थ पावन नाही झालं तीर्थामध्ये तरी संताच्या चरण रजानं आपण जीवनमुक्त होतो, पावन होतो. एवढं संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जळून जाय. जळलेलं बीज शेतामध्ये लावलं तर येतं का पीक? नाही. तसं संताच्या पायाची माती लागली की वासनारूपी बीज जळून जातं. एवढा आघात महिमान त्या संताच्या चरणाचा आहे असं हनुमानजी सांगतात. विभीषणाच्या भवनाप्रती हनुमान पावला सुख विश्रांती, भगवत भक्त जेथे भेटती ब्रह्मनिवृत्ती अकल्प. आणि विभीषणाच्या घरामध्ये गेल्यानंतर हनुमंताला सुख वाटलं. जिथे जिथे भगवंताची भक्त भेटतील तिथे तिथं आघात सुख आहे असं हनुमान सांगतात. अर्थी स्वार्थी परमार्थी गेली भक्त भवनाप्रती, त्याच्या निसंगे सुख प्राप्ती ब्रह्मनिवृत्ती अकल्प. आणि संताच्या संगतीला लागलं की अर्थ स्वार्थ परमार्थ भगवंताच्या भक्ताच्या घरामध्ये गेलं की अर्थही संपतो, स्वार्थही संपतो आणि प्राप्त होतो तो परमार्थ. परमार्थ प्राप्त होतो पण आधी भक्ताकडे जावं लागतं. भक्ताच्या संगतीने देव भेटत असतो, संताच्या संगतीनेच देव भेटतो. त्यामुळं परमार्थाला प्राप्ती संत घडवून देत असतात असं हनुमानजी सांगतात. एका जनार्दना शरण दुरोनी देखिल्या भक्त भुवन, हनुमान झाला सुख संपन्न समाधान जीव शिवा. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज सांगतायत, भगवंताच्या भक्ताचं घर दुरून जरी पाहिलं तरी सुद्धा भगवंताची प्राप्ती होते, तरी सुद्धा रामचंद्राचं दर्शन होतं. नाथ महाराज सांगतायत, लांबून जरी भक्ताचं घर बघितलं तरी रामचंद्राचं दर्शन झाल्याचा आभास होतो. विभीषणाचं घर पाहिलं, हनुमंताला आनंद वाटला. प्रत्यक्ष झाली या भक्त भेटी, त्यासी पुसता गुह्य गोष्टी, परमानंदी पडली मिठी धन्य सृष्टी हरिभक्त. जगामध्ये श्रेष्ठ हरिभक्त आहेत, भगवंताचे भक्त आहेत. पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरीचे दास जन्म घेती. जिथे जिथे भगवंताचे दास राहतात, जिथे जिथे भगवंताचे भक्त राहतात, तो असणारा त्या ठिकाणी. आणि भक्ताच्या भेटी जर झाल्या तर गुह्य गोष्टी विचारायच्या, त्याच्यामुळे अंतकरणाला आनंद होतो असं महाराज सांगतात. एका जनार्दना विनंती शोधू जाता सीतासती, विभीषणाच्या भवनाप्रती सुख संपत्ती मारुती. ग्रंथकर्ते श्री संत एकनाथ महाराज जनार्दन स्वामीला शरण जाऊन सांगतायत, हनुमानजी सीतेचा शोध घेत असताना सहज विभीषणाच्या घरामध्ये आले आणि विभीषणाच्या घरामध्ये आल्यानंतर हनुमंताला आघात सुख झालं. आता इथून पुढे कसं सीतेची शुद्धी करतील लक्ष देऊन ऐका. सुंदरकांडे एका कार्तिकया श्रुता शोधनम नाम द्वितीय अध्याय. गुडाचे निर्णाम वस्तु मंडलिका